सुप्रभात मित्रमंडळाच्या वतीनं डॉक्टर एम जे इंगोले साहेबांचा वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात करण्याचे योजिले आहे। या कार्यक्रमासाठी मुखेडमधील सर्व डॉक्टर्स मंडळी, प्रतिष्ठित नागरिक, बेडीचे सर्व सरपंच, शिवाजी पाटील वगैरे सर्व मंडळी आलेली आहे। मित्रांनो, आपण इंगोले साहेबाचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात सीतानगर साहेब कुठे आहेत? त्यानंतर मुखेडभूषण डॉक्टर दिलीपराव पंडे साहेबांनी मी अशी विनंती करतो की आपण स्टेजवर यावं। डॉक्टर कौरार साहेब यांना अशी विनंती करतो की आपण स्टेजवर यावं। वैद्यकीय संस्थेचे डॉक्टर राहुल मुकर स्टेजवर गेले आहेत। डॉक्टर सुभेदार साहेबांना अशी विनंती करतो, IMAचे अध्यक्ष हां बोलतो सगळ्यात लास्टला सप्टेंबरला आपण स्टेजवर यावं। सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण सावकार पत्त्यावर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं। बेळीचे सरपंच नागनाथ पाटील बेळीकर आमचे मित्र, मी अशी विनंती करतो मी शिवाजी पाटलाला अशी विनंती करतो की सरपंचांना शिवाजी पाटील सरपंच सांगले की या आता या नाही या 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 नागनाथ पाटील या या नागनाथ पाटील या की। आणि आप्पासाहेब TG स्वामी बरोबर इकडून झालूचा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं। मूर्ती या कार्यक्रमाचे डॉक्टर MJ इंगोले साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं। सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं। ऑइल मिल दाल मिल आज एकदम प्रफुल्ल आणि प्रसन्न वाटत आहे, कारण त्याचं मुखेडमधील सर्व प्रतिष्ठित जे खंबे आहेत, ज्याचं आरोग्य सर्व डॉक्टर मंडळीवर अवलंबून आहे, हे सर्व या ठिकाणी खुर्चीवर बसलेले आहेत। सर्वांचे नावं घेणं शक्य नाही, तरी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कोलमकर साहेब, स्वामी साहेब, सिनियरमध्ये रमेश पाटील, शिवाजी पाटील, बेळीचे सर्वांचे नाव मला माहिती आहेत। आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। मित्रांनो, आज उत्साहाचं वातावरण आहे आणि त्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपल्याला डॉक्टर इंगोले साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा आहे। इंगोले साहेबांच्या कारकीर्द मी लहान असतापासून पाहिलेली आहे। मी बेडीला शिवाजी पाटलाच्या घरी आमचे बाबा आम्हाला बोलत होते महालक्ष्मीसाठी, आम्ही त्यांच्याकडे सुद्धा जात होतो। प्रथमपासून त्यांच्या वडिलांच्या ज्यावेळेस कारभार हातात दिला आणि त्यांनी ज्यावेळेस कारभार सुरुवात केला मुखेडला त्यांनी, त्यावेळेसपासूनच आमचा संबंध आहे। आमची शेती बेळीला होती, इंगोले साहेबांना आम्ही दिलेली आहे त्यावेळेस ती शेती। त्याचं जसा उत्कर्ष करावं तसं त्यांनी केलेलं आहे। मला वाटते 5-10 एकरपासून 100 एकर शेतीपर्यंत त्यांनी नेलेली आहे। आपल्या कुटुंबाला सर्वांना वर आणलेलं आहे, भावाला सर्व कामाला लावलेलं आहे आणि गावात राहून सर्वांशी परिचित राहणं। ज्यावेळेस त्यांनी कार्यक्रम घेतले बेडीला, आम्ही त्यावेळेस आलेला होता। ज्यावेळेस सप्ताह घेतलं समजा त्यावेळेस आम्ही बेडीला गेलेलो होता। अशा व्यक्तीचं वाढदिवस आज आहे। इंगोले साहेबांचं आमच्या सुप्रभातमध्ये तर असं व्यक्तित्व आहे की सर्वांशी मिळून मिसळून राहतात, एकदम हसत खेळत। केव्हाही सकाळी 7:30ला 7ला वरी फिरायला आलं तर पाहिलं तरी एकदम प्रसन्न चेहरा। संध्याकाळी प्रॅक्टिस करून संध्याकाळी नोटा खिशात टाकले सगळे बरोबर मोजून, घरी जाता सुद्धा तेवढाच प्रसन्न चेहरा असतो। दोन्हीमध्ये फरक राहत नाही आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही सगळ्या त्यांना हसतो की घरी बसा। पंडे साहेब म्हणतात थोडा आता आराम करा, तर मी तर म्हणतो त्यांनी आराम केलं तर त्यांनी बिमार पडतील, त्यांना बरोबर दवाखान्यात जाऊन बसलं तरच त्यांना आराम, त्यांची हिशोबाने तब्येत चांगली आहे। वजनामध्ये कधी फरक पडत नाही। आम्ही आता समोर खायला ठेवल्यानंतर जरा 2 घास जास्त खाता। इंगोले साहेब 4 म्हणजे 4च घेणार बरोबर, त्यातल्या हातात जेवढं मावलं तेवढंच खाणार। समजा आहारावर, व्यायामावर एकदम व्यवस्थिशीर आणि सर्व परिचित त्रिमूर्ती त्यांचे डॉक्टर स्वामी साहेब, सीतानगर साहेब आणि इंगोले साहेब यांची मैत्री सर्वांना परिचित आहे। अशीच मैत्री आपण टिकवण्याचा सर्वांनी आपण आदर्श घेऊयात। आणि या ठिकाणी मी डॉक्टर MJ इंगोले साहेबांना मी वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या चौधरी परिवार व सुप्रभातच्या वतीनं व सर्व बेळीवासी व मुखेडवासी डॉक्टर मंडळी सर्व प्रतिष्ठित नागरिकांतर्फे मी असं विनंती त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। व तुम्ही इंगोले साहेब असंच ज्यावेळेस कार्यक्रम करताल असंच नॉट आउट 100 राहा। 100च्या वेळेस आम्ही तुम्हाला मोठा कार्यक्रम घेऊ तुमचा बेळीवासियातर्फे आणि मुखेडवासियातर्फे। असंच
आयुष्य जगा, रोज रोज फिरायला आमच्यासोबत सकाळी येत जा, तुमचा चेहरा पाहिला की आम्हाला प्रसन्न वाटते. एवढं बोलतो, थांबतो. यानंतर त्यांचे मित्र स्वामी साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर भाषण करावं. आजच्या डॉक्टर एम.जे. इंगोले साहेबाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर पी.बी. सीतानगरे साहेब आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू श्री टी.जी. आप्पा आणि ह्या कार्यक्रमासाठी नानासुद्धा आलेले आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल मुक्कावार आणि इमाचे अध्यक्ष श्री सुभेदार साहेब आणि आपले मुखेडभूषण सर्वाचे मार्गदर्शक डॉक्टर पुंडे साहेब आणि डॉक्टर कौरवार साहेब आणि आमच्या बेडीचे सरपंच श्री नागनाथ पाटील आणि आमच्या बेडी बुजुर्गहून आलेले सर्व शिवाजी पाटील, कोलमकर साहेब आणि वैद्यकीय संस्थेचे सर्व सदस्य, सुप्रभातचे सर्व सदस्य आणि बेडी बुजुर्ग येथील सर्व सदस्य किंवा आलेले सगळं आमचे मित्रपरिवार, पाहुणे. खरं म्हणजे इंगोले साहेबाबद्दल काय बोलावं असा सगळं मन आमचं भरून आलेलं आहे. इंगोले साहेब म्हणजे हे आमचे लंगोटीयार आहेत. म्हणजे जन्मापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास त्यांचा आमचा एकत्रित झालेला आहे. बेडी बुजुर्ग इथे आम्ही सुरुवातीला कसं असते, शाळेमध्ये पहिली प्रायमर होती. प्रायमर म्हणजे फक्त बाराखडी शिकवायचं, अ ब कळ, पहिलं अक्षर, अध्याक्ष आणि उजळणी आणि हे होतं आणि प्रवंचावर घेत होते. तर त्या काळामध्ये इंगोले साहेबाचे वडील कैलासवासी जयराव पाटील हे हुशार होते. त्यांनी त्या काळामध्ये आमच्याबरोबर म्हणजे पहिली वेळा त्यांनी हे ॲडमिशन दिलं म्हणजे त्या काळामध्ये. तर हे त्यावेळी तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास त्यांचा आमचा संयुक्त म्हणजे विद्यमान चालूच आहे. इंगोले साहेबाबद्दल बोलायचं म्हणजे इंगोले साहेब लहानपणापासून सगळे म्हणजे प्रेमळ शब्द आहे त्यांचा. त्यांनी कुटुंबासाठी म्हणजे भावाला शिक्षण दिले, बहिणीचे लग्न केले आणि मुलीचे सुद्धा लग्न केले, मुलाचे लग्न केले. सगळे म्हणजे परिवाराचा कुटुंब प्रमुख म्हणून वडिलांचं छत्र लवकर हरवलं. वडील काय अकाली निधन झालं, त्याच्यामुळे वडिलाचं पूर्ण जिम्मेदारी त्यांनी सांभाळली. आज खरं म्हणजे कुटुंबामध्ये आज त्यांचे मुलगा डॉक्टर शिवराज इंगोले म्हणजे आज जवळपास नांदेड काय, मराठवाडा काय, कुठलाही पेशंट जरी गेला तरी शिवराज इंगोले हे अगदी मनापासून तळमळीने त्या पेशंटचं दुरुस्त होईपर्यंत मदत करतात. त्यांचा डॉक्टर शिवराज इंगोलेचा आम्हाला बेडी बुजुर्गला काय सगळ्यात आम्हाला अभिमान आहे. अशा कुटुंबप्रमुख आणि इंगोले साहेब म्हणजे एक मित्र, प्रेमळ बोलणारे, अगदी प्रेमळ स्वभाव. आणि इंगोले साहेब म्हणजे जसं आता सुप्रभातमध्ये किंवा वैद्यकीय संस्थेमध्ये असो, कोणत्याही हिरिरीमध्ये सहभाग घेतात. इंगोले साहेबाचं खरं म्हणजे सांगायचं म्हणजे संत तुकारामाने सांगितले, संत जगद्गुरू तुकाराम काय म्हणतात की घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द, शब्द हेची कातर, शब्द हेची सुविदोरा. म्हणजे हे जे बोलण्याची जी हे आहे म्हणजे मधाळ भाषा ती इंगोले साहेबाकडून शिकायला पाहिजे. खरं म्हणजे आम्ही विनोदानं म्हणता की बाबा तुम्ही आमच्या सगळ्या डॉक्टर लोकांची तुम्ही CME घ्या, या आमच्या सगळ्या डॉक्टर लोकांना तुम्ही ट्रेनिंग द्या. म्हणजे पेशंटशी कसा संवाद साधला पाहिजे, पेशंटशी कसं बोललं पाहिजे, पेशंटची अर्धी बिमारी त्यांच्या बोलण्यामुळेच कमी होऊन जाते. असं एक हे सगळ्या डॉक्टर लोकांना तुम्ही ट्रेनिंग द्या किंवा CME घ्या असं नेहमी म्हणतो आम्ही त्यांना. इंगोले साहेबाबद्दल बोलायचं म्हणजे अनेक पैलू आहेत त्यांचे. बेडीसाठी ते अगदी सढळ हातानं मदत करतात. कोणत्याही कार्यक्रमासाठी असो, भंडारा असो किंवा कोणतेही असो, सढळ हातानं मदत करतात. आणि कुटुंबासाठी सुद्धा केले आणि सगळ्यासाठी केले. आणि खरं म्हणजे इंगोले साहेबात बोलायचं म्हणजे हे भरून आले. मला काही शब्दाचं हे म्हणजे हे होईना झाले म्हणजे तर बोलतो इंगोले साहेबाबद्दल बोलायचं म्हणजे आता जास्त माझं हे भरून आलेलं आहे. त्याच्यामुळे मी खरं म्हणजे एक उदाहरण सांगतो की इंगोले साहेब एक ज्येष्ठ तत्त्वज्ञ होते. एक ज्येष्ठ तत्त्वज्ञ म्हणजे वयस्कर होते आणि शिष्य होते.
शिष्याने विचारलं गुरुला की सुखी जीवनाचा मंत्र काय, की जीवनामध्ये सुखी राहण्यासाठी काय. तर जे ज्येष्ठ तत्त्वज्ञ होते किंवा गुरु होते त्यांनी तोंड उघडलं. तोंड उघडल्यावर शिष्याला प्रश्न विचारला की मला दात आहेत काय, नाहीत म्हणलं. मग दुसरा प्रश्न विचारला, मला जीभ आहे काय, आहे. मग त्यांनी ते सांगितले की जीवनाचा मंत्र म्हणजे जे कठीण आहे ते लवकर निघून जाते आणि जे मऊ आहे किंवा जे प्रेमळ आहे ते नेहमीसाठी राहते. म्हणजे हे जीवनामध्ये नेहमी प्रेमळ वागलं पाहिजे माणसानं, म्हणजे जीवन सुखी होण्यासाठी हा मंत्र आहे. हे आपण इंगोले साहेबाकडून शिकून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. बेळी बुजुर्गचा आम्हाला अभिमान आहे. एवढे 2 शब्द बोलून त्यांनी खरं म्हणजे जसं आता बरेच कसं असते, 18 वर्षाचा माणूस एखाद्या वेळी 70 किंवा 72 वर्षाचा दिसतो आणि 72-73चा माणूस आज 18 वर्षाचा दिसतो. तर ह्यांचे जरी 73 वाढदिवस असले, -50 वजा केले तरी ते 23 वर्षाचे दिसतात आतासुद्धा. तर असंच त्यांचं आरोग्य राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या कुटुंबाकडून, बेळी बुजुर्गकडून, सुप्रभातकडून, वैद्यकीय संस्थेकडून माझ्या शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम देतो. नमस्कार. थोडा कार्यक्रमात बदल झालेला, कारण नाना कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, नियोजित अध्यक्ष होते, पण नानांना दररोजप्रमाणे त्यांना उशीरच झाला. त्यांना आज पण त्यांना उशीर झालेला आहे त्यांना. तरी सीतानगर साहेबाच्या विनंतीवरून की नानांना मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हावे अशी विनंती करतो. यानंतर बोलण्यासाठी माझे मित्र लक्ष्मण सावकार पत्तेवार सुप्रभातचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर इंगोले साहेबांना शुभेच्छा द्याव्यात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर कोटगिरे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष राहुल मुक्कावार, याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बेळीचे सरपंच नागनाथ पाटील, डॉक्टर कौरवार साहेब, डॉक्टर सुभेदार साहेब, डॉक्टर स्वामी साहेबाचे भाऊ आप्पा आणि आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर इंगोले साहेब. प्रथमतः सुप्रभातकडून आमच्या सर्व सदस्याकडून इंगोले साहेबांना आयुष्य चांगलं लाभो, आरोग्य चांगलं लाभो याबद्दल शुभेच्छा देतो. साहेबाचं गुण काय आहे, साहेबाचं एक आमच्या याच्यामध्ये आहे की ज्याच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर असते तो माणूस कुठेही सक्सेस होतो. त्याचं ज्वलंत उदाहरण जे असेल तर डॉक्टर इंगोले साहेब आहेत. हे आमच्यासारख्या सगळ्या लोकाला एक ज्वलंत उदाहरण घेण्यासारखं असं डॉक्टर इंगोले साहेब आहेत. परत नंबर 2 म्हणजे त्यांची मैत्री ही त्यांची तिघाची मैत्री घेण्यासारखी आहे. आपण सगळेजण त्यांची मैत्री कशी टिकवली आणि कसं राहिले ते एक मैत्री घेण्यासारखी आहे. नंबर 3 त्यांची एक तब्येत एक छान आहे. ते तब्येत त्याने सांभाळलेत. या सत्यात 100 वर्षी गाठवण्याचं त्यांना कार्यक्रम करण्याचं भाग्य भेटो एवढी शुभेच्छा देतो. आणि माझे इंगोले साहेब यांचा वाढदिवसानिमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर कोटगिरे साहेब, मराठवाडा भूषण, आमच्या मराठवाड्याचे दैवत माननीय डॉक्टर दिलीप पुंडे साहेब आणि त्रिमूर्ती माननीय डॉक्टर सीतानगरे साहेब आणि सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मी सावकार, पत्तेवार सावकार आणि वैद्यकीय संस्थेचे सचिव डॉक्टर पांडुरंगराव श्रीरामे साहेब, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रामराव श्रीरामे साहेब, पत्रकार शिवाजी कोनापुरे साहेब व सर्व माननीय कोलमकर साहेब व सर्व या ठिकाणी जमलेले ज्या डॉक्टर इंगोले साहेबांवर जे प्रेम करणारे सर्व लोक या ठिकाणी जमलेले आहेत. सर्वांचं मी नाव घेऊ शकत नाही, माफी असावी. या ठिकाणी मी एवढंच सांगतो की माननीय इंगोले साहेब आता म्हणल्याप्रमाणे त्याला 73 वर्ष झालं असं माननीय उत्तम अण्णा चौधरी साहेब म्हणाले. मला वाटतं 73 नाही, ते 23 वर्षाचे आहेत. कारण का, सकाळी आम्ही फिरायला जातो, रोज फिरायला जातो, पण त्यांच्यासोबत एकदा मला योग आला सोबत जाण्याचा. त्यांच्यासोबत काही मला चलणं झालेलं नाही. मी मागे राहिलो, त्यांनी पुढेच चाले. कारण एवढं त्यांच्यामध्ये आहे. तर सर्वांना माझी विनंती आहे, या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही कितीही पैसे कमवा, या रूम एवढ्या हॉलभर तुम्ही पैसे कमविल्या पैशाला किंमत नाही. तर सर्वांमध्ये खरी संपत्ती आपली हे शरीर हे संपत्ती आहे, पैशाला किंमत नाही.
तर आपण सर्वांनी फिरायला जावं आणि शरीर आपलं आरोग्य टिकवण्यासाठी आपल्या मागे कोणीतरी कुटुंब आहे, कोणतरी आपली वाट बघत आहे, आपल्यावर सर्व अवलंबून आहेत. खरी संपत्ती आपली हे शरीर आहे. हे फिरण्यासाठी सर्वांना आपलं शरीर आपलं हे टिकवण्यासाठी सर्वांना फिरलं पाहिजे. आणि इंगोले साहेबाचं सांगायचं, या ठिकाणी MD माननीय पुंडे साहेब आहेत, कोरोर साहेब आहेत, पत्तेवार सावकार आहेत. काही लोकांचा एवढा विश्वास आहे की सैलान लावण्याची गरज नाही. माननीय पुंडे साहेब, कोरोर साहेब, पत्तेवार सावकार गोळ्या देतात, गोळ्यावर देतात, सैलान लावण्याची गरज नाही. पण लोकांचा असा एक गैरसमज आहे की सैलान लावल्याशिवाय माझं काही कमी होत नाही, म्हणून इंगोले साहेबाशिवाय माझं काही होत नाही, असं लोकांची मानसिकता आहे. एवढे लोक विश्वास माननीय इंगोले साहेबावर आहे. कारण त्यांच्या गेल्यानंतर शेंडगे साहेब तुमच्या आज्या कशी आहेत, वडील कसे आहेत, एवढं विचारण्यामध्ये एवढं माणसाला ते नातेवाईकाचं आठवण एवढी त्याने आठवण ठेवतात. त्यांच्यातच अर्धी बिमारी माणसाची कमी होते. त्याने आजारी कशी आहेत काय नाही एवढे त्यांच्यामध्ये गुण आहेत. तर या ठिकाणी त्याचा आदर्श घेण्याजोगीच या ठिकाणी आहे. कारण आज पूर्ण या मुखेड शहरामध्ये सर्वांच्या माध्यमातून या वैद्यकीय संस्था असेल, सुप्रभात मित्रमंडळाच्या वतीनं खूप चांगले या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. त्यांचं खरंच कौतुक करण्यासाठी त्यांचं कुटुंब, त्याने कुटुंबाला चांगलं ठेवलं आणि त्यांच्यामुळं कुटुंब घडलं. आज मुंबई इथं डॉक्टर आहेत, सर्व जे हे शिक्षणामुळं घडलेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, शिका संघटित व संघर्ष करा. पण आम्ही शिकलो संघटित, पण संघर्ष नुसतं धुऱ्यासाठी संघर्ष चालू आहे. खरा संघर्ष माननीय डॉक्टर इंगोले साहेबांनी आपल्या कुटुंबाला घडवण्यासाठी आणि शहराला घडवण्यासाठी काम केलेलं आहे. खरा संघर्ष या इंगोले साहेबांनी केला आहे. यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. काही मी शेताधुऱ्याच्या भांडणामध्ये घालून आम्ही आमची वेळ वाया घालतो, पण आपल्या कुटुंबाला घडत नाही. या आपलं कुटुंब चांगलं राहिलं पाहिजे आणि आपलं हे भावापण जसं राम लक्ष्मण आहेत त्याच्याप्रमाणे हे कुटुंब या घरामध्ये त्याने चांगलं राहत आहेत. त्याचा आदर्श आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. मी त्यांना आयुष्य चांगलं जावं आणि 100वा वाढदिवस इथं चांगला याच मिलमध्ये 100वा वाढदिवस व्हावं या मी जिप्सी परिवाराच्या वतीनं आणि नांदेड जिल्हा नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. मी सुप्रभात मित्रमंडळाचे अध्यक्ष व त्यांच्या मित्रमंडळ सर्वांचं मी आभार मानून माझं 2 मिनिटं या ठिकाणी संपवितो. यानंतर आमच्या बेटमोरेकर कुटुंबाचे विश्वासू बेळीचे सरपंच माझे मित्र नागनाथ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर इंगोले साहेबांना शुभेच्छा द्याव्यात. कुटुंबाचे अध्यक्ष डॉक्टर कोटगिरे साहेब, आमचे भूषण मुखेडभूषण डॉक्टर पुंडे साहेब, सीतानगरे साहेब, सुभेदार साहेब, कोरोर साहेब, मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळी आल्यानंतर मामाचा चेहरा खूप आनंदित, रोजच्याप्रमाणे रोज केव्हाही बघा त्यांचा आनंदित चेहरा पाहून आम्ही एक उत्स्फूर्त नेतृत्व त्यांच्यापासून घेतो आणि त्यांचं मार्गदर्शन करतो. त्यांना शुभेच्छा देण्यात का आम्ही मोठे नाही, त्यांच्या कारकिर्दी सांगण्यात त्यांच्याविषयी बोलण्यात का आपण लहान आहात, याच्यानं मी शुभेच्छा देतो. माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, माली पाटील परिवाराच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं, गाववाल्यांच्या वतीच्या लाख शुभेच्छा देतो आणि इथं संपतो. जय हिंद, जय पीठ उपस्थित मान्यवर, आज इंगोले साहेबांचा 73वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना जन्मदिवसाच्या वैद्यकीय संस्था व माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो. इंगोले साहेबाचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत आहे. मनमिळावू आहेत, प्रेमळ आहेत, पेशंटशी तर गोड बोलतात ते, पण सगळ्यांशी पण छोटे असो मोठे असो सर्वांशी प्रेमळ बोलतात, रिस्पेक्ट देऊन बोलतात. हे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. आणि इंगोले साहेबांचं पेशंटचं एक वैशिष्ट्य मी बघितलेलं आहे. पेशंटचं जरी आजार कमी झाला नाही, तो जरी दुसऱ्या डॉक्टरकडे गेला तर कधी इंगोले साहेबाबद्दल नाराजी व्यक्त करत नाही. त्यांनी त्यांच्या परीने केलं म्हणतात. ते दुसऱ्या डॉक्टरच्या बाबतीत असं होत नाही आहे. तसं सौभाग्य कसं सगळ्यांच्याच नशिबा यावं. काय आम्ही खूपदा इंगोले साहेबांना म्हणलेलं आहे तुम्ही आम्हालाही सगळ्या डॉक्टरांना ट्रेनिंग द्या, पण सरांनी अजून काही मनावर घेतलेलं नाही आहे. आणि त्यांचं आरोग्य तर खूप चांगलं मेंटेन केलेलं आहे. त्यांची मित्र खूप चांगले मेंटेन केलेले आहेत. इव्हन त्यांचे अजून एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे जे माणसं आहेत काम करणारे सुरुवातीपासून तेच आहेत आणि सर्व मन लावून काम करतात. आमच्याकडे 1-2 वर्ष 5 वर्ष केल्यानंतर सगळे बदलतात, पण त्यांच्याकडे नाही, माणसं जोडण्याची कला आहे त्यांच्याकडे. धन्यवाद. एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवतो. या ठिकाणी त्या बिल्डिंगला कोत्तावर सावकारच्या जवळजवळ 30-40 पिल्लर असतील. त्याप्रमाणे मुखेड तालुक्यामध्ये 2 ते 2.5 लाख लोकसंख्या आहे आणि या 2 ते 2.5 लाख लोकसंख्येचं जे आरोग्य आहे
ही या ठिकाणी बसलेले सन्माननीय व खाली बसलेले सर्व सन्माननीय डॉक्टर्स आहेत, जवळजवळ मला वाटते 50-60 काहीतरी आहेत. तर माझी मुखेडवासियातर्फे व माझ्यातर्फे अशी वैयक्तिक विनंती सूचना विनंती आहे की आपण संध्याकाळचा दवाखाना मागं डॉक्टर हिमगिरे साहेबांनी सुरुवात केला, आम्ही सांगितल्याप्रमाणे, आणि फुंडे साहेबांनी सांगितलं आणि हिमगिरे दादांनी उचललं. तर माझ्या सर्व डॉक्टरांना सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की थोडे मुखेडच्या डॉक्टराबद्दल कोणीच नाराज नाही. एवढे व्हॉट्सअपचे मेसेज येतात तर कोणीच नाराज नाही मुखेडच्या डॉक्टरबद्दल. त्याचं कारण कमी किमतीमध्ये उत्कृष्ट सेवा देऊन, त्याचं कारण म्हणजे का आपल्या एक जाणीव ठेवून समाजाबद्दलची, आणि आपला एरिया ग्रामीण असल्यामुळं कमी किमतीमध्ये त्याला दुरुस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न आपण करत आहात. याबद्दल मी मुखेडवासियातर्फे, मुखेड तालुक्यातर्फे, तसेच मी काँग्रेसचा उपाध्यक्ष नाते तुम्हाला मी असं विनंती करतो की या ठिकाणी संध्याकाळचा दवाखाना फुंडेसाहेब आपण थोडं पुढाकार घेऊन कौरार साहेबांनी, पत्तेवार साहेबांनी, सर्व डॉक्टर्स मंडळीला विनंती करतो की संध्याकाळचा दवाखाना समजा एक रात्रीचे 10ला जरी चालू केला, तुम्ही सकाळी 6पर्यंत जरी सर्व समजा केलात तर आमच्या मुखेडवासियाचं फार आमच्यावर उपकार होतील. एवढी मी एक ह्या कार्यक्रमाच्या शिवाय वेगळी विनंती करत आहे मित्रांनो. यानंतर डॉक्टर कौरार साहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर इंगोले साहेबांना शुभेच्छा द्याव्यात. आजचे सत्कारमूर्ती, ज्येष्ठ धन्वंतरी, आमच्यासाठी सर्व डॉक्टर्ससाठी गुरुस्थानी असलेले आदरणीय डॉक्टर इंगोले सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर कोटगिरे सर, आदरणीय पुंडे सर, डॉक्टर स्वामी सर, सीतानगरे सर, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल, IMAचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटराव सुभेदार, बेळीचे सरपंच श्री नागनाथ पाटील, शिवाजीराव पाटील, बेळीहून आलेले इंगोले सरांचे सर्व मित्रपरिवार, गावकरी मंडळी, मुखेडमधील सर्व प्रतिष्ठित डॉक्टर्स, पत्रकार आणि मित्र हो, आम्हा डॉक्टरांसाठी किंवा कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक आयुष्यामध्ये आपण एक सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत असतो, पण प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट राहू शकत नाही. पण हे मिथ्य आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये, वैयक्तिक आयुष्यातसुद्धा, कौटुंबिक आयुष्यातसुद्धा, व्यावसायिक आयुष्यातसुद्धा एक चांगली उंची गाठणं हे अशक्य नाही. हे आपण इंगोले सरांच्या त्यांच्या टोटल वैयक्तिक आयुष्या आणि व्यावसायिक आयुष्याकडे बघून शिकू शकतो, समजू शकतो. सर, आज मला वाटतं 49 वर्ष झाले तुम्ही मुखेडमध्ये प्रॅक्टिस करतायत. हा एक फार मोठा पल्ला आहे. 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये, आणि मी त्यांना या मागच्या 20 वर्षापासून मुखेडमध्ये ओळखतो, एक अजातशत्रू व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो की 20 वर्षाच्या माझ्या अनुभवामध्ये आणि 50 वर्षाच्या त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये त्यांनी इतकी माणसं जोडलीत, इतके रुग्ण जोडलेत की त्यांच्याविषयी, आता जसं राहुल म्हणाला की त्यांच्याविषयी निगेटिव्ह कमेंट करणारा अगदी ज्याची बिमारी कमी झाली नाही तो सुद्धा त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलत नाही. ही एक फार मोठी अचिव्हमेंट आहे, फार मोठं दैविक गुण आहे, जे की कुठल्याही आमच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या करिक्युलममध्ये शिकवलं जात नाही. करिक्युलममध्ये आम्हाला आजार आणि आजाराचा उपचार हा शिकवला जातो, पण रुग्ण आणि नातेवाईक किंवा डॉक्टर आणि रुग्ण ह्यांचे रिलेशन कसे असावेत ह्याचा सिलेबसमध्ये काही इन्क्लूड केलेलं नाही आहे. परंतु आपण जर अशा डॉक्टर्सकडे, अशा व्यक्तीकडे जवळून पाहू लागलो तर आम्हा डॉक्टरांसाठी आणि पुढे येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा हा एक फार मोठा धडा आहे की डॉक्टर आणि पेशंटचे रिलेशन्स कसे असावेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंगोले सर, आता शेंडगे म्हणाले की इंगोले सर फक्त आजाराबद्दल चौकशी करत नाहीत, आलेल्या व्यक्तीच्या पाठीवर हात ठेवून, ती म्हातारी बाई असेल, म्हातारा माबाज असेल, त्याच्या कुटुंबाची चौकशी करतात, त्याच्या वैयक्तिक मुलाबाळांची, नातेवाईकांची चौकशी करतात, आणि त्यातनंच हा एक इतका जवळचा बॉन्ड निर्माण होतो की येणाऱ्या पेशंटला डॉक्टर म्हणजे फार मोठी व्यक्ती वाटत असते, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये खूप अंतर आहे असं वाटत असते, आणि हेच अंतर नेमकं एका क्षणामध्ये सर त्याला जवळ घेऊन टाकतात. त्याच्यामुळं तो मनातलं त्याच्या असलेलं हे पूर्ण बोलून टाकतो. रुग्णांची खरी गरज काय असते तर त्यांचं ऐकून घेणं, ऐकण्याची जो डॉक्टर, जी व्यक्ती त्याचं ऐकून घ्यायला तयार असते त्याच्याशी त्याचं नातं तयार होतं, आणि त्याची अर्धी बिमारी, जसं म्हणतो की हा मानसिक पार्ट जो असतो तो नक्कीच कमी होतो, आणि ज्याचं मानसिक खच्चीकरण झालेलं असतं त्याचा कुठलाच आजार लवकर बरा होत नसतो. त्याच्यामुळं इंगोले सरांकडनं हा एक गुण शिकण्यासारखा आहे. अजातशत्रू सर आहेत. दुसरं गुण जो त्यांच्याकडनं मला शिकावासा वाटतो तो आहे निगर्वीपणा. सर वैयक्तिक आयुष्यात, त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात इतके यशस्वी आहेत, परंतु त्यांचा शो ऑफ कधीच नसतो.
त्यांचं राहणीमान इतकं सिंपल आहे. आज ते उत्तमांना म्हणाले 100 एकरचे मालक आहेत, परंतु त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये अगदी आता आम्ही त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे. शैलेंद्र असेल, अविनाश असेल, ते त्यांच्यापेक्षा त्यांच्या मुलापेक्षाही लहान आहेत, परंतु सर प्रत्येकाशी तितक्याच रिस्पेक्टनी वागतात. ते अविनाश लहान आहे म्हणून त्याच्याशी ते आरेतुरे करतील असं नाही, इतक्याच ते प्रेमाने आणि आदराने ते प्रत्येकाशी वागवतात. सरांचा तिसरा गुण जो सगळ्यांनी घ्यावा किंवा कदाचित तो प्रत्येकाला शक्य होणार नाही, त्यांची अचाट स्मरणशक्ती. आलेल्या प्रत्येक पेशंटची त्यांना पूर्ण माहिती असते. तेवढंच नाही, सरांशी मी जेव्हा कधी आम्ही बोलतो, सरांना त्यांच्या शाळेपासून कॉलेजमधल्या सगळ्या शिक्षकांची नावं माहिती आहेत, सगळ्या पाठ्यपुस्तकाची नावं माहिती आहेत, पाठ्यपुस्तकाच्या ऑथरची नावं माहिती आहेत. हे आत्ताही सांगू शकतात. आपण साठीबुद्धी नाठी म्हणतो, साठीनंतर स्मरणशक्ती कमी व्हायला लागते, परंतु सरांचे सर्वच ज्ञानेंद्रिय पूर्ण अगदी तेवढेच ॲक्टिव्ह आहेत. ही एक दैवी शक्ती त्यांच्याकडे आहे म्हणायला हरकत नाही. परवाच डॉक्टर बन सरांचा वाढदिवस झाला, षष्ठी झाली, तेव्हा ते त्यांच्या भाषणात म्हणताना म्हणाले होते की 60 म्हणजे वार्धक्य नाही, 60 म्हणजे वय 25 आणि अनुभव 35चा. सेम इंगोले सरांसाठी लागू होते. सरांकडे बघितल्यानंतर ते 73 चित्र वाटणारच नाहीत, ते 25चेच आहेत. त्यांच्या पाठीमागे 49 वर्षाचा अनुभव आहे. इतकं तरुण व्यक्तिमत्व हे आपल्यामध्ये आहे, सळसळतं आहे. सरांचा आणखी एक गुण जो आपण सर्वांना भावतो, सर्वांना ते ज्या गुणामुळं ते सर्वांशी जोडल्या गेलेले आहेत, ती म्हणजे त्यांची विनोदबुद्धी. ती जी त्रिमूर्ती आपण त्यांना म्हणतो, त्रिमूर्तीसोबत नानाही त्यांच्यामध्ये ॲड होतात. तर ह्यांच्यामध्ये जे निखळ विनोद चालतात, त्या विनोदाला कुठलंच बॅरियर नसतं. ते कोणालाच दुखवत नाहीत किंवा त्यांच्या कमेंटबद्दल कोणत्या ह्या त्यांच्या 4 मित्रांचा असेल किंवा आणखी कोणाबद्दलही त्यांनी कमेंट केली तर ती दुखावणारी कधीच नसते. तर ती एक निरागस आनंद देणारी, खळखळणारा आनंद देणारी ही त्यांची कमेंट असते. ती त्यांची मैत्रीचे जो बॉन्ड आहे त्यांच्या तिघा-चौघांसोबतचा असेल आणि आमच्यासोबतचाही असेल, की मला इंगोले सर जरी असतील तरी मला ते मित्रच वाटतात. ते सुद्धा मला मित्रासारखेच वागवतात किंवा थोडा बॉन्ड ते इतका प्रेमाचा आणि आदराचा निर्माण करू शकतात. इतका त्यांचं एक प्रेमळ आणि असं व्यक्तिमत्व आहे. एवढं करूनच ते थांबलेले नाहीत, तर त्यांनी त्यांच्या मुलांना आज शिवराजचं नाव तो इथे नसतानाही, मुंबईत असतानाही आदराने घेतलं जातं, कारण तो एक मुखेडून मुंबईत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक मोठा आधार आहे. जेला पाठवायचं तर तो शिवराजकडे पाठवायचा आणि शिवराजकडे जर नाव देऊन किंवा त्याला फोन करून सांगितलं तर तो त्याला 100% मदत करणारच. हा एक विश्वास मुखेडवासियांसाठी, बेळीवासियांसाठी निर्माण झालेला आहे. हा केवळ तो शिवराजचा गुण नाही, हा व्हर्टिकली आलेला इंगोले सरांकडनं आलेला हा त्याच्यामध्ये वसा आहे आणि तो तितक्याच सक्षमतेने चालवतो आहे. सरांचे भाऊ असतील, सरांची इतर मुलं जी आहेत, हे तितकेच प्रेमाने, आदराने आणि डाऊन टू अर्थ आहेत. मला वाटतं हा गुण हा आपल्या पिढीने, आमच्या पिढीने, आमच्या पुढच्या पिढीने नक्कीच स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आजकालच्या नवीन करिक्युलममध्ये वैद्यकीय क्षेत्राच्यामध्ये की डॉक्टर पेशंट रिलेशन्स कसे मेंटेन करावे त्यासाठी फर्स्ट MBBSला त्यांनी थोडंसं शिकवणं चालू केलेलं आहे. परंतु तो थेरॉटिकल पार्ट झाला. प्रॅक्टिकल हे आपण डॉक्टर इंगोले सर असतील, स्वामी सर असतील किंवा सीतानगरे सर असतील, ह्यांच्या प्रॅक्टिसकडे बघून शिकण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि आम्ही करत राहू. सर, तुम्ही 73 हा तुमच्यासाठी आकडा आहे. तुम्ही 73चे नाहीच आहात आणि कदाचित 73चे होणारही नाहीत. तुमची 100वी 2 वर्षानंतर तुमचं हीरक महोत्सवी वर्ष आणि तुमच्या वर्षाची 100वा वाढदिवससुद्धा आम्ही सर्व मुखेडवासीय, बेळीकर आता जिथे जेवढे आहोत तेवढे सगळेच अगदी तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावेत. तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुमच्या कुटुंबियांनाही तुमचा सहवास, तुमच्या जोडीदाराचा सहवास तुम्हाला अखंड राहावा एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. माझे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटराव सुभेदार साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर इंगोले साहेबांना शुभेच्छा द्याव्यात. डॉक्टर MJ इंगोले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कोटगिरे सर, सन्माननीय व्यासपीठ व इंगोले साहेबावर प्रेम करणारे परिसरातून आलेले सर्व त्यांचे प्रेमी. इंगोले साहेबाबद्दल आत्ताच कौरवा साहेबांनी फारच विस्तृतपणे मांडलेलं आहे, म्हणून मी त्या खोलात जाणार नाही. पण माझा जन्म झाल्यापासून आमचे फॅमिली फिजिशियन, कारण का इंगोले साहेब आणि माझे वडील फार जवळचे मित्र होते.
नेहमीच ते फॅमिली फ्रेंड्स असल्यामुळं त्यांचा प्रभाव आमच्या वडिलावरही होता आणि माझ्यावरही झालेला आहे. मी जन्मल्यापासून कमजोर होतो, म्हणजे शारीरिकदृष्ट्या कमजोर होतो, तर मला वारंवार त्यांच्याकडे जावं लागे. आणि लहानपणाचं एक मी आठवण सांगतो की मला 5वी 6वीत असतेवेळेस नेहमी नाईट क्रॅम्प्स यायचे, म्हणजे पाय दुखायचे रात्री झोपलेले असताना. मग विविध डॉक्टरांना दाखवलं, हे केलं, कमीच झालं नाही. मग एक वेळेस सांगतो मी, रात्रीच मला त्यांच्याकडे जायचा योग आला आणि त्यावेळेस त्यांनी मला एक त्या काळात जे फेमस होतं वाफेचं इंजेक्शन दिलं. आणि खरं सांगतो तेव्हापासून मला आत्तापर्यंत नाईट क्रॅम्प्स आलेलेच नाही. कदाचित ते कॅल्शियम डेफिशियन्सी समय आहेत सगळेजण त्याच काळात, नाही त्या काळात जी ही होती, हो, तेव्हापासून मला नाईट क्रॅम्प्स आलेले नाही आहेत. आणखी एक उदाहरण सांगतो. माझा आजूळ कुणकी आहे. माझी आजी ती जेव्हा केव्हा बिमार पडायची, ती बैलगाडी करून जळकोटला यायची, जळकोटून मुखेडला यायची. जोपर्यंत त्यांनी इंगोले साहेबाचा ट्रीटमेंट घेत नाहीत तोपर्यंत त्यांना बरं वाटायचं नाही. म्हणजे असे उदाहरणं आहेत. अशा इंगोले साहेबांना मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे व IMA वैद्यकीय संस्थेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे येणारे वर्ष सुखसमृद्धी, भरभराटीचे आणि निरोगी आयुष्याचे जावो. डॉक्टर पुंडे नेहमीच आमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये सांगतात, जपानमध्ये 117 वर्ष जगलेले व्यक्ती आहेत आणि वर्ल्ड रेकॉर्ड हे 120 आहे. मला वाटतं की त्याच्यावर संशोधन चालू आहे, शोध निबंधही आलेले आहेत की माणूस इतका कसा जगतो. तर मला असं सांगावं असं वाटते की आपला जे काही रेकॉर्ड आहे मुखेडचं, इंगोले साहेब हा रेकॉर्ड जगण्याचा मोडतील असे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. त्यांचं शरीरसुद्धा आहे. यानंतर मी सर्व बेळीवासियांना व मुखेडवासियांना एक असं सांगतो की हे जे त्रिमूर्ती आहेत आमच्या सुप्रभातमध्ये जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा TJ आप्पाची आठवण काढतात. इंगोले साहेब राहू द्या, स्वामी साहेब राहू द्या, सीतानगर साहेब राहू द्या, त्यांच्या शिक्षणाच्या वेळेस TJ आप्पा म्हणजे स्वामी साहेबाचे मोठे भाऊ यांनी त्यांना खूप मदत केलेली आहे. आर्थिक असो किंवा थोडं त्यांना पाठबळ देणं म्हणा, अरे पोरो शिका म्हणणं आणि तुम्हाला काय लागेल ते मी आहे हे म्हणणं, पाठीवर थाप मारणं, ही आजकालच्या जमान्यात फार म्हणजे कठीण झालेलं आहे. कारण कसं माहिती आहे का, प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये कलह निर्माण झालेला आहे. समजून घेण्याची वृत्ती फार कमी झालेली आहे. दूरच्या माणसाला जाऊन त्याला प्रेमानं त्याला सत्कार करतील, हार घालतील, परंतु घरातल्या माणसाला त्याने तुसड्यानं वागतात. परंतु TJ आप्पाचं असं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी या तिघांना स्टँड करण्यासाठी भरपूर मदत केलेली आहे. मी TJ आप्पांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर इंगोले साहेबांना शुभेच्छा द्याव्यात. गणपती गुम हवामहे कवी कवीनाम पशरवस्तं ज्येष्ठराजं ब्रह्मणास्मत् सिद्धसाधनम् ओम भद्रं कर्णेमि श्रीराम देवा भद्रं पशुमाक्षिभिर्जनास्तिरेण वाग्भिर्देवेदाहुः ओम स्वस्तिनि इंद्रप्रदर्शरवः स्वस्ति न पूषा विषभेदा स्वस्ति नस्त्यार्के अरिष्टेनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांति शांति शांति. त्रैलोक्ये संपदा लेख्ये सम्मुलेखन भीत हे सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. माझ्या गुरुचरणी प्रार्थना करून श्री मारुती पाटील, पोलीस पाटील इंगोले साहेबांना शुभ आशीर्वाद देतो आणि माझ्यापेक्षाही पुढे आयुष्य जावो हे माझ्या गुरुचरणी प्रार्थना करून या सर्वाभूती मी आज पहिलीच वेळ आहे आपल्या पुढे उभा टाकलेला आहे. आपल्या मुखेडमधून मॅट्रिकचा पहिला स्टुडंट आहे मी, 54चा. आम्ही त्या बेळी गावात जंगमाचं घर एक आहे, सगळे पाटलं आहेत. त्या गावातून शिक्षण घेणं सुरुवातीला 30-40 पोरं काढले, पण माली पाटील, हनुमंतराव पाटील बोलावून तुला काय राहायचं आहे की काय जायचं आहे म्हणजे. माझी तळमळ काय होती, शिक्षणाशिवाय तिसरा डोळा उघडत नाही.
तिसरा डोळा महादेवाचा असेल, पण हे शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. त्यावेळेला कळत होतं. ऐकायला गेले तर मी हैदराबादला पळून गेलो. मी मठामध्ये जाऊन राहिलं बिचकुंदेच्या महाराजच्या शिक्षणासाठी. मग आप्पा आले, आमचे वडिलाला आप्पा म्हणायचं. मग तिथून त्यांनी बोलून आणले. तर मुखेडला जे राहून माझी मुखेडची नगरी पहिली वेळ आहे, आपलं दर्शन होत आहे. मी बाहेरच नोकरी केली, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, BDO, डिप्टी शो. मी पुष्कळ विनंती केली कमिशनरला, मला मुखेडला एकदा पाठवा, माझे हाडं झिजू द्या, पण त्यांनी दिलं नाही चान्स. हां, आता मी या विषयाकडे वळतो. मारुती पाटलाला शुभ आशीर्वाद देऊन माझी तळमळ कशी आहे. त्या बेळीमधून शिक्षणासाठी डॉक्टर स्वामी झाले, मारुती पाटील झाले, विश्वनाथराव कोलमकर आहेत, भरपूर लोक झाले. पण त्या गावाचा उद्धार करायचा राहून गेला ना. उद्धार करायला जे आहे ना, थोडंफार तर डेव्हलप करायला पाहिजे ना. संत वाहते कृष्णामाई या पिक्चरप्रमाणे जुनं पिक्चर. नदी भरपूर आहे, मोहनावती उंबरदरीहून जाते, मुखेडहून जाते, पांडुर्णीहून जाते, खैरक्याहून जाते, आणि कोल्हापुरी बंधारा पैसे खाऊन बोऱ्या बाजूला. त्याला कोणी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत नाही. मला आज 20 ते 22 वर्ष झाले तळमळ आहे. एवढी फाईल बनलेली आहे, पण दुर्दैव असा आहे, पाण्याखाली काही जमिनी येत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शिकलोत, आईवडिलांनी आपल्याला मदत केली. बाकीच्या आता विद्यार्थी त्या गावामध्ये जोपर्यंत शिक्षणाचं स्टँडर्ड वाढत नाही तोपर्यंत गावाचा डेव्हलप होत नाही. या सर्वांनी मिळून एकत्र यायला पाहिजे. गोरगरीब विद्यार्थ्यासाठी फंड जमा करायला पाहिजे. कोण नको म्हणते, अशी एक तळमळ आहे. तर या सर्वांना मारुती पाटलाला माझी विनंती राहील, मी जास्त वेळ घेत नाही, पण बेळीचा बंधारा होणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोल्हापूर बंधारा जेणेकरून 1,500 एकर जमीन पाण्याखाली येऊ शकते. काहीतरी आपण भौतिक सुखात आहोत. तुम्ही ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीची सांगड बांधायला पाहिजे. थोडंफार तरी आयुष्यामध्ये जन्माला येऊन हे स्वतःसाठी केलं. बंगले बांधले, पहिला बंगला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, विस्तार भरपूर झाला. पण शेवटी काय केलं तू? 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा आणखी सापडणार ना. 84 लक्ष योनीमध्ये न सापडायचं कारण म्हणजे परमार्थ थोडाफार तरी करायला पाहिजे. परमार्थ करणं अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजेच परमेश्वराला पावन होते. तर यांना सर्वांना डॉक्टर स्वामी आहेत, विश्वनाथराव कोलमकर आहेत, जबरदस्त अगदी. तर पुंडेसाहेब भीष्माप्रमाणे पितामह आहेत आपल्या तालुक्यात. आपल्या रोगराईला दुरुस्त करणारे आहेत. भाग्याची गोष्ट आहे मुखेडला. पण बेळी जी आहे ना, कोण्या प्रकारे पुढे नेता येईल हे प्रयत्न करणं. यावेळी मला संधी मिळाली म्हणून 4 शब्द बोललं. कदाचित मला चुकलं असेल तर माफ करा मित्र हो. आणि या ठिकाणी वरिष्ठ मंडळी आहे, त्यांच्यापुढे 4 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. मारुती पाटील माझ्यापेक्षाही वयानं पुढे जावं हे परमेश्वरी प्रार्थना करून मी माझी जागा घेतो. त्रिमूर्तीमधील सदस्य डॉक्टर सीतानगर साहेब, PB सीतानगर साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आमचे परममित्र डॉक्टर इंगोले साहेब यांच्या वाढदिवसासाठी आपण सर्व जमलेले आहात. यांच्यावर किती लोकांचं प्रेम आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर कोटगिरे साहेब, मुखेडभूषण डॉक्टर पुंडे साहेब, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण सावकार पत्तेवार, आमचे मोठे अण्णा वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल मुक्कावार, डॉक्टर नागनाथ पाटील, डॉक्टर कौरवाल साहेब आणि IMAचे अध्यक्ष डॉक्टर सुभेदार साहेब आणि आपण सर्व मित्र हो. वेळ बराच झालेला आहे. सर्वांची उत्सुकता आहे थोडक्यामध्ये आटपावं असं सर्वांचं हे आहे. आज डॉक्टर साहेबाचं आमचे संबंध जवळपास आता 50 वर्षापासून आहेत. जेव्हापासून दवाखान्यात टाकलं तेव्हापासून त्यांचे आमचे संबंध आहेत. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे आणि सर्वांनी सांगितल्यासारखं त्यांच्या सगळ्या गुणावर सर्वांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यामुळे तेच परत म्हणजे उगाळण्यामध्ये मला काही फार अर्थ वाटत नाही. पण त्यांनी आहे ते सगळ्यात मोठे गुण म्हणजे काय, त्यांची अचाट स्मरणशक्ती.
पेशंटच्या नातेवाईकाचं हे ठेवणं आम्हाला काल पाहिला पेशंट आज आठवण राहत नाही आहे, तो केव्हा आला असं म्हणायची आमची पाळी असते. पण त्याने पेशंटच नाहीत तर पेशंटचे नातेवाईक अगदी त्यांच्या आजी आजोबापासून सासू सासरे मामा मामे बाबा बाबा त्यांचं आता हेच नाही आहे. त्या स्मरणशक्तीचं कौतुक, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हां, दुसरं म्हणजे ते सुद्धा आमच्या हिमगिरी डॉक्टर हिमगिरीप्रमाणे कुणाच्या संकटाला धावून जातात, तिथं मागचं पुढचं हे काही पाहत नाही आहे. तर मित्र हो, आता मी फार काही जास्त बोलत नाही, जास्त तुमचा वेळ पण घेत नाही आहे. आमच्या या मित्रांना याच्या पुढचं आयुष्य निरोगी जावं, निरामय जावं, त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि आपण सर्व म्हणल्यासारखं यांनी वयाची 100 गाठं व्हावी आणि 100 साजरी करण्यासाठी आम्हाला आयुष्य मिळावं एवढं बोलून मी माझी 2 शब्द संपवतो. डॉक्टर शिवराज आणि येसू पाटील हे त्यांचे 2 चिरंजीव हे पण चांगल्या स्थितीमध्ये त्यांनी सेवा देत आहेत. त्या ठिकाणी येसू पाटील त्यांची पूर्ण इंगोले साहेबाचं शेताचं पूर्ण काम आणि मेडिकलचं काम सगळं व्यवहार सगळं पाहत आहेत. इंगोले साहेबांना सर्व भगवंताने सर्वच दिलेलं आहे. आता सर्वांनी सांगितल्याप्रमाणे कशाची कमतरता नाही आणि आरोग्य चांगलं आहे सर्वांचं महत्त्वाचं. बरेच जणांचं कसं पैसे कमवण्यासाठी आयुष्य घालतात आणि जे पैसे कमवले ते नंतर आरोग्यासाठी खर्च करतात. ती पाळी डॉक्टर इंगोले साहेबांना कमीत कमी होणार नाही एवढी अपेक्षा ठेवू द्या. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सॉरी यानंतर मुखेडभूषण डॉक्टर दिलीपराव पुंडे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आपण इंगोले साहेबांना शुभेच्छा द्यावात व सखोल असं मार्गदर्शन करावं. अध्यक्ष आदरणीय नाना, अनुभव आणि वयानं ज्येष्ठ असलेले TG अप्पा स्वामी, आजचे उत्सवमूर्ती डॉक्टर MJ इंगोले, आमच्या IMAचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकट सुभेदार, वैद्यकीय संस्थेचे डॉक्टर राहुल मुक्कावार, डॉक्टर अशोक कौरवार, डॉक्टर सीता नगरे, बेळीचे सरपंच नागनाथ पाटील आणि आमचे सुप्रभाचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, सुंदर सूत्रसंचालन करणारे अण्णा, आपण सर्व डॉक्टर्स, बेळीवासी आणि मित्रांनो, आता जवळपास सगळ्यांनी सर्वच सांगितलं आहे. मला असं वाटतं फार काही इंगोले साहेबाबद्दल माझ्यासाठी काही शिल्लक राहिलं आहे असं वाटत नाही. स्वामी सीतानगरे इंगोले साहेबाचा ही मैत्री म्हणजे मैत्री दिवस म्हणून मुखेडला साजरा करायला हरकत नाही. या वयातही 75च्या वयातही यांची अतूट मैत्री टिकते, याचं श्रेय या तिघांपेक्षा यांच्या तिघांच्या घरच्यांना जास्त जातं. आता आमच्या सगळ्यात ज्येष्ठ नाना आहेत, म्हणजे नानाला सगळ्याच्या डोक्यावर हात ठेवायचा अधिकार आहे. नाना इज 80, सीतानगरे साहेब 77, हे दोघं 73 74. इंगोले साहेबाचं 73 वर्षाचा प्रवास प्रदीर्घ आहे आणि बेळीवाशांचा माझा खूप संबंध आहे. माझे वडील तुमच्या गावात 14 वर्ष होते आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माझ्या वडिलांनी शिकवले आणि त्या काळात मी शालेय जीवनात माझे वडील मला यांच्या दवाखान्यात घेऊन यायचे. म्हणजे मी 5वी 6वीला असताना MJच्या दवाखान्यात माझे वडील मला बसवायचे. त्यावेळेस हे तिघाचे दवाखाने होते. नाना हे त्रिमूर्ती, डॉक्टर वावदाने यांनी त्या काळात दिलेली सेवा ही एक कालसापेक्ष मोठी सेवा आहे. आम्ही नंतर आलोत. इंगोले साहेबांचं यशाची सूत्र अनेक आहे. 2-3 सूत्र सांगतो, जास्त काय बोलत नाही. एक वडील असतात आणि एका छोट्या मुलाला घेऊन पतंग उडत असतात. ते पतंग उंच उंच जातो. तो मुलगा कुतूहलानं बाबा अजून उडवा अजून उडवा, आणि त्या मुलाला एक इच्छा होती की बाबा ते मांजा सोडून द्या ना. तो मांजा सोडून देतो, पतंग सैरभैर होतो आणि खाली पडतो. तो मुलगा नाराज होतो. मग वडील पुन्हा त्या मांजाला पकडतात आणि वडील सांगतात तुला कितीही उडायचं असलं तरी तुझ्या हातातला मांजा सोडू नकोस. ते इंगोले साहेबाचा मांजा म्हणजे बेळीवासी आणि मुखेडवासी. तुम्ही बेळी आणि मुखेडशी जोडलेली नाळ म्हणजे हा तुमचा मांजा आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात, आकांक्षाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती. स्वामीसाहेब इंगोले साहेब हे अगदी उंबरटा विसरले नाहीत. आप्पाचं म्हणणंही काही अंश खरं आहे, नाही असं नाही.
पण तुम्ही उंबरट्याला विसरला नाहीत, गावाची नाळ तुटली नाही म्हणून आज तुम्ही एवढ्या उंचीवर आहात. नाहीतर मुखेडमधून परदेशात जाणारे थोडा पडा गाव छोडा, जादा पडा शहर छोडा, और जादा पडा देश छोडा, त्याला आपण भूषण म्हणतो. ॲक्च्युली ते भूषण काही नसतात. खरे भूषण त्या मातीत कुस्ती खेळणारे लोळणारे MJ सारखे आणि डॉक्टर स्वामी सारखेच असतात. कारण त्या मातीचं दुःख जाणल्याशिवाय, त्या वेदनेची संवेदना झाल्याशिवाय त्या माणसाला त्या गोष्टी कळत नाहीत. यांच्या प्रॅक्टिसला 49 वर्ष झाले. आता मला वाटतं सुवर्ण महोत्सव सुरू झाला आहे. आपण बंगले बांधतो खूप, 20 मजली 25 मजली 50 मजली, आणि ते जर लिफ्टनं चढलं तर फार लवकर जाते माणूस, पण लिफ्टमध्येच बंद पडते. MJ इंगोलेनी हे सगळे पायऱ्या चढत गेल्यामुळं ते अगदी स्थिर बंगले आहेत. पण 18व्या मजल्यावर जाताना माणूस जर 18व्या मजले चढून त्या घराची किल्ली पहिल्या मजल्यावर विसरला तर फार अवघड असते. आणि ते पहिल्या मजल्यावर असते ती सुखाची किल्ली. मला वाटतं इंगोले साहेब 25 मजले चढताना सुखाची किल्ली सोबत घेऊन जातात. मनी कांट बाय हॅपीनेस, पैसा सुख आणू शकत नाही. 1 लाख दिले तरी आमच्या कांतू सावकारच्या दुकानात 1 किलो सुख मिळत नाही. सुख हे निर्माण करावं लागतं. सुख हे इतरांना दिलं की आपोआप आपल्याकडे येतं. त्यामुळं यांच्या प्रगतीमध्ये त्यांनी सुखाची बाजू सांभाळत. मग सुख म्हणजे काय की आपल्यासोबत इतरांना मोठं करणं, याला सुख म्हणतात. त्यांनी सगळं त्यांचे भाऊ भावंड कुटुंब त्या विषयावर जात नाही, पण इतरांना मोठं करत करत ते स्वतःलाही मोठं करतात. राहुलनी इंगोले साहेबाचं कौशल्य सांगितलं, डॉक्टर अशोक कोरवारनी सांगितलं संवाद कौशल्य. आता सध्या डॉक्टरांची परिस्थिती सगळी तुम्हाला माहीत आहे. अनेक ठिकाणी वाद होतात, पण वादाकून संवादाकडे कसं जावं, संवादाकून धन्यवादाकडे कसं जावं. म्हणजे वादातून संवाद, संवादातून सुसंवाद, सुसंवादातून धन्यवाद, आणि धन्यवादातून आशीर्वादाकडे कसं जावं या पायऱ्या डॉक्टर इंगोलेकडून शिकावं. त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्या जिभेवर शुगर आहे, डोक्यावर आईस फॅक्टरी, जिभेवर शुगर फॅक्टरी, आणि हृदयात लव फॅक्टरी असेल तर जीवन सॅटिस्फॅक्टरी म्हणतात. तर मला असं वाटतं की MJ त्या बाबतीत खूप भाग्यवान आहेत. पण वैद्यकीय क्षेत्रात निवळ संवादही चालत नाही. त्याचं दुसरं टोक आहे की त्याला पंक्च्युअलिटी लागते, त्याला ज्ञान लागतं, त्याला परफेक्शन लागतं आणि अचूकता लागते. MJनी ते काय केलं, स्वतः संवाद कौशल्यात मास्टर झाले आणि हे ज्ञान कौशल्य निपुणता स्वतःच्या मुलामध्ये डेव्हलप केली, आणि वैद्यकीय क्षेत्राची दोन्ही टोकं इंगोले कुटुंबात पाहायला मिळतात. त्या आपल्याला त्यांच्या चिरंजीवाचा अभिमान वाटतो की त्या रेडिओलॉजीमध्ये उच्च दर्जाचं शिक्षण आणि उच्च दर्जाचं निदान करायचं स्वप्न यांनी आपल्या मुलामध्ये कंप्लीट केलं. ही एक फार आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं संवादही आहे आणि सर्वोच्च विषयावर तज्ज्ञपणाही यांच्या कुटुंबात दिसून येतो. हल्ली मी पुस्तकं वाचण्यापेक्षा माणसं जास्त वाचतो, कारण माणसं सगळीकडे भेटतात, सहज भेटतात, सुकाळ भेटतात. पुस्तकं वाचायला वेळ लागतो, माणसं वाचायला वेळ लागतो. साधी माणसं, भोळी माणसं, लबाड माणसं, कपटी माणसं, स्वच्छ माणसं, चांगल्या हृदयाची माणसं, समाजात सगळ्या प्रकारची माणसं असतात. पुस्तकांचं वेगळं राहतं, पुस्तकाचं वेस्टर्नही तेच राहतं, पानही तेच राहतात. माणसं बदलत जातात. आजचा माणूस उद्या राहत नाही, उद्याचा परवाही राहत नाही. पण समाजातली माणसं वयोपरत्वे, कालपरत्वे, परिस्थिती परत्वे बदलत जातात. पुस्तकं बदलत नाहीत आणि तुम्हाला सगळ्या प्रकारचे माणसं सगळीकडे भेटतात. आता इंगोले साहेबांची 50 वर्षाची प्रॅक्टिस आहे. मला असं वाटतं की तुम्ही अनुभव समृद्ध झाले. माणसं वाचून वाचून पहिल्या 25 वर्षात पुस्तकं वाचली आहे. मी आजही पुस्तकांचं बरं असतं, पुस्तकं वाचतो, पण माणसं वाचता वाचता प्रत्येक शब्द वाचतो. आणि माणसं वाचता वाचता सगळे गुण पाहिले की माणूस वाचायला उरतच नाही. त्यामुळं अबक वाचण्यापेक्षा मानवी मन वाचणं महत्त्वाचं असतं. आणि मानवी मन वाचायला सगळ्यात तज्ज्ञ कोण असेल तर MJ इंगोले. त्यांच्या 73 वर्षाच्या 50 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांचं यशाचं पहिलं सूत्र आहे की मानवी मन आहे. आणि हे त्रिमूर्ती खरं म्हणजे यांची हेवा वाटावी अशी मैत्री
एम जे इंगोले पुस्तक वाचण्यात किती तरबेज आहेत मला माहीत नाही, पण माणसं वाचण्यात फार एक्सपर्ट आहेत. आणि अबक वाचण्यापेक्षा मानवी मन वाचणारा हा समाजाची नाडी पकडू शकतो. एका रुग्णाची नाडी पकडले की 200-300 रुपये मिळतात, पण समाजाची नाडी पकडले की मान सन्मान मिळतो. म्हणून एम जेचा एवढा मोठा सोहळा होतो आहे. तर एम जे जरा भाऊक झालेले दिसतात, पण तुमचं आता ज्यावेळेस माणूस 75चा होतो त्यावेळेस तो लोकांच्या शुभेच्छाचा सन्मानाचा स्वीकार करून ज्येष्ठांनी नारळाचं झाड व्हावं आणि अनुभवाचं श्रीफळ इतरांना देत जावं. आयुष्याचा उत्तरार्ध आहे. आता व्यंकटनं सांगितलं तुम्हाला 120 वर्ष. आता कोणाला किती आयुष्य मिळते ते भगवंताला माहीत. माणूसच्या जगण्याला लांबी किती, त्यापेक्षा त्याला खोली किती, त्याला रुंदी किती, त्यात ती लांबी रुंदी खोली आली की जगणं समृद्ध होते. तर एम जेच्या जगण्याला लांबी रुंदी खोली यावी. हे त्रिमूर्तीवर मी एक नेहमी डायलॉग मारत असतो. यांची मैत्री अतूट आहे, पण ते तिघही लेट लतीफ आहेत. आता मात्र ते टाईमवर यायला लागलेत. एक शेर असं म्हणतो डॉक्टर कौरवार कि मेरे मरने के बाद मुझे जल्दी मत जला देना, मेरे मरने के बाद मुझे जल्दी मत जला देना, क्योंकि मेरे दोस्तों को देर से आने की आदत है. अगर जला दिया तो मेरे दोस्त न जल जाए कि जो मेरे दिल में जा बैठे हैं. यमजेच्या हृदयात सीतानगरी आहेत, सीतानगरीच्या हृदयात स्वामी आहेत. हा आमचा विनोदाचा भाग झाला, पण त्यांची जी मैत्री आहे, एकमेकाच्या हृदयात स्थान निर्माण करणं हे फार मोठं स्थान आहे. आणि मुखेडमध्ये आता आम्ही डॉक्टर तर म्हणतो, पण हे दोघं गेले नाही. एखादा सर्वसामान्य माणूसही म्हणतो इंगोले साहेब कुठं राहिले. म्हणजे त्याला माझ्या डोळ्याला डॉक्टर श्रीरामीची एकच प्रतिमा दिसते, पण गावातल्या माणसाला एकाला बघितले की 3 प्रतिमा दिसतात. बरोबर आहे का? त्यामुळं मी शिवानंदला सांगेल, एम जेच्या चिरंजीवाला, पी बीच्या चिरंजीवाला, महाराजांच्या चिरंजीवाला, बाबा रे यांची मैत्री साजरी करा. आणि आयुष्य जगताना मरणाचं स्मरण झालं की जगणं सुखकर होतं. आयुष्य जगताना प्रत्येकानं मरणाचं स्मरण केलं की जगणं सुंदर होतं. कारण आपण मरण म्हणलं की, मृत्यू म्हणलं की आपण त्याला अपशकून नसतो. मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य असतं. पण मला 100 वर्ष जगायचं असेल, आहार, विहार, व्यवहार आणि मनशांती ही चतुसूत्री असते. व्यंकट तुम्ही बोलल्यासारखं त्या जापानमधलं, तर आहारावर नियंत्रण आहे, रोज फिरतात विहार. व्यवहार म्हणजे एवढं संवाद कौशल्य आहे. आणि मनशांती तर एम जे ह्या 4ही सूत्रात बसतात. आरोग्य आहे, साथीदार आहे, संतती आहे, संपत्ती आहे, प्रतिष्ठा आहे. मला असं वाटतं भगवंतानं अजून काही द्यायचं तुमच्या पुढ्यात टाकायचं काही राहिलं नाही. भगवंतानी तुम्हाला दिलं आहे. आता जे जे आहे पुढ्यात माझ्या ते ते मी वाटीत गेलो. या स्टेजला आपण आलात. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. 75 झाले की तुम्हाला 75-80 तरी मिळालेत. नाना आमच्या पिढीला किती आहे ते भगवंतालाच माहीत. पण जगण्याला उद्देश असेपर्यंत माणसानं जगावं. एम जेच्या जगण्याला उद्देश आहे. आम्ही त्यांना नेहमी म्हणतो की तुम्ही जरा कमी करा, प्रॅक्टिस कमी करा, पर्यटन करा. एम जेचा सगळ्यात मोठा निगेटिव्ह कप्पा, सगळं आले पण जग बघायचं राहून गेले. मुलगा म्हणतो या त्रिमूर्तीला माझा सल्ला राहील की जग बघा, निसर्गाची अजरामर कृती बघा, जगणं अधिक सुंदर होईल. हे पण फार जगण्याला आवश्यक असतं. शेवटी डॉक्टरांना रिटायरमेंट कधीच नसतं, शिक्षकांना कर्मचाऱ्याला असतं. टायर ऑफ डॉक्टर विल नॉट रिटायर. ते स्मशानभूमीतच रिटायर होत असतं. तर जगणं सुंदर करण्यासाठी सगळी सुखं परमेश्वरानं एम जेच्या पायथ्याशी दिलेली आहेत. तर मला असं वाटतं की एम जे तुमचा 73 आहे, 2 वर्षांना अमृत महोत्सव येणार आहे, त्याच्यानंतर शतक येईल. त्यासाठी तर शुभेच्छा आपण देऊयात. पण तुमचं जगणं समृद्ध सुंदर होण्यासाठी काही जगायचं राहिलं असेल तर मला वाटतं शरीर चांगलं आहे तर आता संधी आहे, ते जगून घ्यावं, म्हणजे जगणं अधिक सुंदर होईल अशी मी शुभेच्छा देतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो. ही त्रिमूर्ती वयानं मोठे असले तरी बऱ्याच वेळेस आम्ही त्यांना ठासून सल्ले देत असतो. त्याचा अदरवाईज अर्थ न काढता, मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे, तुम्ही अनुभव समृद्ध आहात, पण त्याची सकारात्मक बाजू जर घेतली
तर तुमचं जगणं अधिक सुंदर आणि अधिक दीर्घ येऊ शकतं. केवळ दीर्घ नको आहे आपल्याला, तर ते समृद्ध जीवन तुमच्या वाट्याला परमेश्वरानं द्यावं. आणि तुम्ही बेळीवासियांशी ठेवलेली नाळ हे फार मोठं उदाहरण आहे. कारण आमच्यापैकी बरेच जण खेड्यातून आलेत. माझी जामची नाळ आहे, त्यांची सलगरची नाळ आहे, व्यंकटची येवतीची नाळ आहे. प्रत्येक डॉक्टर आपापल्या गावाशी नाळ जोडून आहे. हे पण आदर्श उदाहरण आहे की आपली माती आपली माणसं हे सगळ्यात मोठं तत्त्व असतं आणि ते तुम्ही पाळताय. आणि म्हणून की असं म्हणतात की माणसाचं हृदय त्याच्या डाव्या मुठी एवढं असतं, हे आमचं विज्ञान सांगतं. पण माणसाचं हृदय त्याच्या डाव्या मुठी एवढं नसतं. तर एखादा माणूस गेल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला येणाऱ्या लोकसंख्येवर त्याचा हृदयाचा आकार ठरत असतो. 100-125 वर्ष तुम्ही जगा, भरभरून जगा. आणि मानवी मेंदूचं तत्व आहे यूज इट ऑर लूज इट. तुम्ही सतत प्रॅक्टिस करता म्हणून ते तल्लक आहेत. व्यंकटने सांगितलं आता. तर अगदी समृद्ध, सक्रिय आणि भरभरून जगावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज मी एवढा आनंदी आहे की माझ्या मित्राचा एवढा मोठा थाट पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच ज्या माणसाने अशा गोष्टी कमवल्या तो भाग्यवान आहे. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला इंगोले साहेबाच्या वाढदिवसाच्या 73 वर्षे संपली, 74 वर्षात पदार्पण केले. या कार्यक्रमासाठी आपल्या वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल मुक्कावार, बेळीचे सरपंच डॉक्टर अशोक कौरवार, सुभेदार साहेब, माझे मित्र डॉक्टर सीतानगरे, ज्यांचा आज आपण सत्कार करत आहोत, डॉक्टर इंगोले साहेब, माझे मित्र डॉक्टर पुंडे साहेब, टीजी आप्पा आणि सुप्रभातचे अध्यक्ष दक्षिण पत्तेवार, माझे मित्र उत्तमाना चौधरी आणि उपस्थित आपण सर्वजण. आज इंगोले साहेबाच्या वाढदिवसामुळं मला त्यांचा जवळपास 15 दिवसापासून एवढा आग्रह होता की नाना तुम्ही ह्या कार्यक्रमाला आल्याशिवाय मी कार्यक्रम होऊ देत नाही. आणि माझी थोडीशी एक आरोग्याची समस्या असल्यामुळं थोडंफार मी सकाळी लवकर उठत नाही. त्यामुळे सकाळचे जे कार्यक्रम आमच्या सुप्रभातचे होतात त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकत नाही. पण आज त्यांच्या आरोग्य भीतीमुळं सकाळी मला लवकर जाग आला आणि मी लवकर तयार होऊन यायला फक्त आमच्या नारायण सावकार उशीर झाला. मी लवकर तयार झालो, भाऊजीमुळे उशीर झाला. ठीक आहे, असं काय असं ना. पण आज मी आता म्हणालो की मी एवढा आनंदी आहे की माझ्या मित्राचा एवढा थाट पाहून मी आनंदी झालो. आणि हा थाट प्रत्येकाच्या नशिबात यावा अशी मी विनंती करतो. विशेष म्हणजे त्यांचा स्वभावाबद्दल आपण सर्वांनी खूप काही सांगितलं आहे. पण मी असं म्हणतो की त्यांची जी मैत्री आहे तिघांची, ती मैत्री, त्या मैत्रीमध्ये माझा सहभाग घेण्याकरता खूप प्रयत्न करतो. पण मला जमत नाही. मी कुठे कमी पडतो असं मला स्वतःला वाटते. कारण काय की त्यांचा स्वभावामध्ये मी जमत नाही का माझ्या स्वभावात हे जमून घेत नाहीत, मला कळत नाही ते. तरी परंतु मला त्यांच्याशिवाय जमत नाही आणि त्यांना माझ्याशिवाय जमत नाही. तरी परंतु आम्ही एका ठिकाणी यायचा प्रयत्न करतो, येतोच. नुसतंच येतो नाही, आम्ही खूप हसतो एकमेकाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मुखेड भाषेमध्ये डॉक्टरामध्ये एकमेकाबद्दल कधीही कुठलीही असं भेदभाव नाही आहे की हाच असा आहे, हा असा आहे, असं कधीच नाही आहे. आम्ही ठीक नाही, सगळे मुख्यमंत्री जेवढे डॉक्टर आहेत ते सगळे डॉक्टर असेच आहेत की कधीही कोणाबद्दल कधीच अवहेलना करणार नाहीत. मोठ्या प्रमाणात ते स्वीकारतील. त्यांचा स्वभाव जो आहे आज एवढ्या वयातसुद्धा देखील त्यांची प्रॅक्टिस टिकून का आहे त्याचं कारण एकच आहे की सातत्य, चिकाटी आणि प्रेम या 3 सुतीवर ते आज त्यांची प्रॅक्टिस चालू ठेवतात. विशेष म्हणजे काय, आता डॉक्टर पुंडे साहेब म्हणाल्यासारखं की त्यांना थोडंसं कमतरता आहे त्यांच्या जीवनामध्ये. आणि ती कमतरता म्हणजे पर्यटन. पर्यटनामध्ये त्यांना अजिबात रस नाही. त्यांचा जो रस आहे आंब्याचा रस तो आता सध्या चालू आहे, तो त्यांना प्रॅक्टिसमध्ये आहे, दुसऱ्या कशात नाही आहे. आणि मी असं म्हणेन प्रॅक्टिस करावी नाही असं नाही, पण प्रॅक्टिससोबत काही ना काही जरी थोडंफार होईना पर्यटन म्हणजे जीवनामध्ये आपल्याला बाहेरचा सुद्धा आनंद घ्यायला पाहिजेत. आणि तो आनंद ते घेत नाहीत. आता आपण सांगितलं
की बेळीमध्ये हा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यामुळं पुष्कळशा लोकांना फायदा होतो. आज या दोघा तिघामुळं जर समजा खरंच काही गोष्टी चालना मिळाल्या, कारण कसं आहे की कोणी ते पुढाकार घेतल्याशिवाय काम होत नाही. डॉक्टर पुंडेंनी त्यांच्या शेताजवळ जो बंधारा होता त्या बंधाऱ्याकरता खूप प्रयत्न केले. त्यामुळे काय झालं, यांच्या जमिनीमध्ये यांच्या विहिरीमध्ये पाणी भरपूर आलं आणि खडका गावाला मोफत पाणी त्यांनी सप्लाय करायला सुरू केलं. का? कारण त्यांची जिद्द होती की आपल्यामुळं काही लोकांना फायदा होत असेल तर ते निश्चिताने करून द्यावी. तसंच मी आता डॉक्टर इंगोलेला म्हणेल की तुम्ही प्रयत्न करा. बंधारा होणं काही अवघड गोष्ट नाही आहे, पण त्याला सातत्य पाहिजे, चिकाटी पाहिजेत. कोलंबकरसारखी माणसं आहेत की जे स्वतः मदत करतात. तहसील कार्यामध्ये बीड पंचायत समितीमध्ये हे कार्य करू शकतात. तुमचे मेहुणे आहेत पाटील, ते पण करू शकतात. असे व्यक्ती तुमच्याजवळ असताना देखील तुम्ही ते करत नाही, पण ते करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांचा स्वभाव जर सांगितला की नुसतं स्वभावाने गोड बोलणं जमत नाही, माणसाच्या काहीतरी कर्तृत्व पाहिजेत. त्या कर्तृत्व आणि स्वभाव या दोन गोष्टीमुळे ते आज या पदावर आलेले आहेत. विशेष म्हणजे नैसर्गिक देण आहे त्यांना निसर्गाची, ती म्हणजे प्रकृती. ही जी प्रकृती आहे नैसर्गिक देण अशी आहे की काटक शरीर जरी असेल तर चंचल शरीर आहे. मन चंचल नाही, मन शांत आहे, पण शरीर चंचल आहे. आज कुठल्या कार्यक्रमामध्ये ते जर गेले तर पहिले त्या ठिकाणी सगळ्याच्या पुढं ते जातात. मागं आमची मॅरेथॉन स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये हे इंगोले साहेब सगळ्याच्या पुढे होते. आम्ही कारमध्ये जाऊन त्याच्या पुढे गेलो, त्याला काही अर्थ नाही. स्पर्धा ही पायी होती, तर आम्ही काही पायी गेलो नाहीत, पण त्यांच्या पुढे गेलो. पण त्या आता पुढे जाण्याचा जो आनंद मला मिळाला नाही तो त्यांना पायी जाण्यामध्ये आनंद मिळाला. अशी ही व्यक्तिमत्व आजही सातत्याने प्रॅक्टिस करत आहेत. विशेष म्हणजे काय, त्यांचा जो मुलगा डॉक्टर शिवराज, तो आज मोठ्या पदावर जे हॉस्पिटलला रेडिओलॉजी डिपार्टमेंटला म्हणजे एक्सरे डिपार्टमेंटला खूप मोठ्या पदावर आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये आज एवढ्या मोठ्या पदावर राहून देखील त्याच्यामध्ये युग किंवा गर्व हा अजिबात नाही. त्याचं कारण काय की बी जे लावले उगवले त्या बियातून जे झाड लागले ते अगदी तसंच लागले, ते उलट त्याच्यापेक्षा तो शांत आहे आणखी. आणि त्याची विशेष यांची जशी वृत्ती आहे लोकांना मदत करणे, तशीच मुखेड होऊन कोणत्याही पेशंट जावं असं त्याला जवळ घेणार, विचारणार आणि त्याची चौकशी करून त्याला उपचार करण्याकरता खूप प्रयत्न करणार. आणि तो आज माझ्या जवळच एक शेजारी आहे दातावर म्हणून, डॉक्टर पुंडे समाजाला रेफर केलं होतं मुंबईला. तो आज डॉक्टर पुंडेचं नाव घेतो आणि डॉक्टर इंगोले साहेबांचं नाव घेतो, शिवराचं नाव घेत नाही. कारण त्यांच्यामुळं मला काम चांगलं झालं, ही त्याची वृत्ती आज. म्हणजे याचा असं की या ठिकाणी उपकार करण्याकरता किंवा परोपकार करण्याकरता ही जी वृत्ती आहे ही वृत्ती शिवराजमध्ये झाली आणि शिवराजून त्या ठिकाणी लोकांना मदत करण्याचा खूप प्रयत्न करतो. आज आपले बरेचसे मुख्यचे पेशंट मुंबईला जातात, जाऊन इलाज करून घेतात, नाही असं नाही, आणि समाधान होऊन वापस येतात. वीरभद्रप्पा स्वामी ते सुद्धा बऱ्याच वेळेस गेले, त्यांचासुद्धा उपचार त्यांच्यामार्फत खूप झाला. असे काही शेकडो उदाहरणं आहेत की जे शिवराजनी त्या ठिकाणी चांगल्या हाताने केलेलं आहे आणि लोकांचा आशीर्वाद घेतला आहे. आज डॉक्टर इंगोले साहेबांना 73 वर्षे जरी संपले तरी मी असं म्हणेन की 73 वर्षे हे काही जास्त नाही. आणि सांगितले म्हणून 50 वर्षे काढा आणि 23व्या वर्षी त्यांचं वय झाले. आता इतके ते सडपातळ आणि सुदृढ आहेत, त्यामुळं त्यांचं आयुष्य 100 वर्षापर्यंत सहज जाऊ शकते. त्या सहज आयुष्यामध्ये त्यांनी आज 50 वर्षापर्यंत प्रॅक्टिस चालू आहे त्यांची, टिकून आहे. माझं वयसुद्धा मलासुद्धा मी आज 78 वर्षाचं वय आहे माझं, पण मी आज या परिस्थितीमध्ये आज थोडं का होईना पण मी बाजूला सरकलो प्रॅक्टिसच्या. नुसतं नाही आहे की थोडंफार का होईना पण माझ्या आयुष्याला दुसरं वळण द्यायचा प्रयत्न करतो. मला आज साधनेमध्ये खूप गोडी आहे. माझ्या परिवारामध्ये आपल्या परमार्थाचा खूप आनंद घेतो मी. त्या आनंदामुळं आज मी इतका चांगला आहे की म्हणजे मला समाधान किती मिळते हे मी सांगू शकत नाही. आणि ह्या गोष्टीकरता माझ्या आरोग्याकरता डॉक्टर पुंडे डॉक्टर पवार हे जबाबदार आहेत. तर मी थोड्या गोष्टींनासुद्धा त्यांना त्रास देतो आणि माझं जे दुःख आहे ते कमी करायचा प्रयत्न करतो. योगायोगानं दैवाने आज मी त्यांच्या दोघांच्या आशीर्वादामुळं प्रकृतीच्या त्यांच्या उपचारामुळं मी आज खूप चांगला आहे आणि मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि
आज डॉक्टर इंगोले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मला जे अध्यक्षपद दिलं त्याबद्दल या आपल्या कार्यक्रमाचे सचिव आणि अध्यक्ष यांचा मी आभारी मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभारी आहे. आज या ठिकाणी उपस्थित जो या ठिकाणी लोक आहेत त्यांना बघून मी खरंच गहिवरलो आज. कारण बेडीची संख्या एवढ्या मोठ्या संख्येने मुखेडला येऊन सत्कार करतात याच्यापेक्षा आनंद कोणता पाहिजे आपल्याला. ज्या भूमिपुत्राचा आनंद भूमीच्या लोकांनी केला तो खरा आनंद आहे. तो दुसरा आनंद कशात नाही आहे. लोकांनी आपल्या गावाच्या लोकांनी आपला सत्कार केला तो खरा आनंद आहे आणि ती खरी पावती आहे कामाची. अशी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सांगितल्याप्रमाणे किंवा पुंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे थोडंफार काय होणार पर्यटन करा, मग गावाला मदत करा, गावाची सेवा करा. आज ही सेवा तुमची चालूच आहे, ती सेवा सातत्याने चालू राहो अशी मी ईश्वरप्रेम प्रार्थना करतो. आपले आरोग्य आभारित राहो अशी ईश्वरप्रेम प्रार्थना करतो आणि माझे शब्द संपतो. धन्यवाद नाना. आपण आनंदोत्सव म्हणलात आणि हा आनंदोत्सव सावकार कोटीकुवार व सुप्रभातच्या सदस्यातर्फे या ठिकाणी हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आलेला आहे आणि त्यामध्ये दुधात साखर म्हणजे आज बेळीवासीय शुभेच्छा देण्यासाठी व सत्कार करण्यासाठी आलेले आहेत. खरोखरच हा नाना म्हणल्याप्रमाणे हा आज परिसर कोतावर ऑइल मिलचा एकदम प्रसन्न आणि आनंदाने छान वाटत आहे. मित्रांनो, मी आत्ता मागे सूचनावाची विनंती केलेली आहे की सर्व या ठिकाणी जसे पिल्लर आहेत मुखेडचे 2 लाख 2.5 लाख लोकसंख्येचे जे सेवा करतात डॉक्टर लोक 50-60 जे आहेत, मला एक्झॅक्ट संख्या माहीत नाही. आणखी मी नंदकुमार मडगुलवार माझे मोठे भाऊ, मी 2.5 लाख लोकसंख्येच्या वतीनं मी तुम्हाला अशी कळकळीची विनंती करतो की गोरगरिबाची सेवा तुम्ही करत आहात. भगवंत तुम्हाला कधीच कमी करणार नाही. कारण तर सेवा हा शब्द एक घेऊन ती मदर तेरेसा झाली, ती सगळ्या जगाची मदर झाली, ती आई झाली. तसे तुम्ही त्याचे त्या माळेचे मणी आहात. तुम्ही सर्व डॉक्टर लोक या ठिकाणी ह्या मुखेडवासियांची सेवा करत आहात, ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे की यानंतर मी नाना, डॉक्टर पुंडे साहेब, डॉक्टर कोरार साहेब, सुभेदार साहेब व सर्व समोर बसलेले सर्व डॉक्टर्स मंडळी विनंती करत आहे की आपण थोडक्यात आणखी एकदा डबल प्रयत्न करायला काही हरकत नाही. मी दादाला अशी विनंती करतो, दादा तुमचा वाढदिवस काल साजरा झाला, तुम्ही काल सांगितलात की याच्यानंतर मी आता परोपकार आणि चांगल्या कामासाठी वेळ देतो म्हणून सांगितलात, फिरायला येतो म्हणलात, आज आला नाही तुम्ही. माझी कळकळीची विनंती आहे आणखी डबल रिपीट आणखी कोणचा तुमच्या पद्धतीने कसा चान्स करायचं ते करा आणि मुखेडवासियावर आणखी एक मुखेड तालुक्यावर आणखी एक उपकार करा. संध्याकाळचा दवाखाना सुरू करण्यासाठी माझी कळकळीची विनंती सर्वातर्फे आहे. मित्रांनो, सर्वांनी सांगितलं इंगोले साहेबांवर प्रकाशझोत टाकलेला आहे या ठिकाणी आणि हा आनंदोत्सव घडून आणलेला आहे. सुप्रभातच्या वतीनं आम्ही सत्कार करणार आहोतच, पण मी डॉक्टर MG इंगोले साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी सत्कारपर भाषण या ठिकाणी आपण करावं व या ठिकाणी आम्ही ज्या आतुरतेने वाट पाहत आहोत की तुमचे शब्द आमच्या कानावर पडावं आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला जे सत्कार करणार आहोत त्याचा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हो सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नाना कोडगिरे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके मराठवाडा भूषण डॉक्टर पुंडे साहेब, आमचे परम मित्र डॉक्टर सीताने साहेब, व्यंकटराव सुभेदार साहेब, आपले सगळ्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर कोरवार साहेब, बेळी बुजुर्गचे नागनाथ पाटील सरपंच आणि वैद्यकीय संस्थेचे IMAचे अध्यक्ष आदरणीय राहुल बुक्कावार, लक्ष्मण सावकार पत्तेवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्यासाठी वंदनीय आदरणीय आमचे अण्णा, त्यांच्या पदाला मी स्पर्श करून मी आजचा कार्यक्रम सुरू करतो. आम्ही लहानपणी ज्यावेळेला, कारण मला ते चांगलं भाग आहे, ज्यावेळेला आम्ही मॅट्रिक पास झालो तेव्हा मी मुखेडला निकाल बघितलो. कारण मी बेळीमध्ये माझ्या बॅचचा मी सगळ्यात खोडी म्हणून होतो. मी सगळ्यात लंडी मी करावं, सगळ्यात खोडी म्हणणारा मीच होतो. फक्त आमचे वडील मुखेडला जायची वाट बघायची. मी वडील एकदा मुखेडला गेले की सगळ्या खोड्या मी करायचं. तर असं माझं असं होतं. स्वामीसाहेब एकदम शांत स्वभावाचे अभ्यास होते. तर मी नशिबानं पास झालो. एकदा नारायण सावकार होते आमचे क्लासमेट. आम्ही परीक्षेला गेलो होतो मॅट्रिकच्या. नांदेडला सेंटर होतं आमचं. विशेष म्हणजे आम्हाला त्या दिवशी नारायण सावकार या सगळ्यांनी आम्ही एक फार गंमत केल्या. संगम पिक्चर चालू होता. आम्हाला वाटलं आता 19 तारीख लास्ट होती. नारायण सावकार म्हणले आपण शनिवारला जाऊत म्हणले. नांदेडला परीक्षेसाठी गेले आम्ही
आणि संगम विज्ञानचा पेपर होता, तर आम्ही संगम पिक्चर बघितल्या. आम्ही म्हणलं रात्रभर जागरण करूत आपण, पिक्चर बघायला काय हरकत आहे म्हणलं. मग आम्ही 5-6 जण, नारायण सावकार, मी, आमचे मुडकरचे वडील, असे 5-6 जण होते, जयसिंग पाटील, आमचे पोलीस कॉन्स्टेबल, आम्ही 6 जण गेलो पिक्चरला. रात्री 11 वाजता आलोच घरी. एक 10 मिनिटं मी तळमळ केलो, पुन्हा झोपी गेल्या सगळे झोपी गेल्या की 8ला उठलो, जेवायला गेलो की पुन्हा विज्ञानाचा पेपर दिलो. पण नशिबानं मी एकटाच पास झालो, बाकी सगळे नापास झाले. एक नशिबानं की मी एकटाच पास झालो, ते बॉर्डरवर पास झालो. मग पास झाल्यानंतर आम्ही मुखेडला निकाल बघायला आलो. त्यावेळेला आमचे स्वामीसाहेब कंधार सेंटरवरून पहिले आले होते. ते कंधार सेंटर होतं त्यावेळेला तिथं. स्वामीसाहेब त्या सेंटरमधून पहिले आले, कारण मुळातच ते बुद्धिजीवी होते. त्यांनी आम्हाला वाटायचं स्वामीसाहेबाची बोटं फार लांब आहेत, बोटं लांब झाली की माणसं बुद्धिवान राहतात नंतर, असं आम्हाला वाटायचं त्यावेळेला. आणि लहानपणी आम्ही तर रोज मार खात होतो, पण स्वामीसाहेबाला मारलं तर आम्हाला वाईट वाटावं, कारण आम्ही तर कोडगेच होऊन गेल त्यांना लागलं तर ते तोंड वंगळ करावं, त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटावं. आम्ही तर रोजच मार खात होत्या. तर आम्ही मॅट्रिक आम्ही दोघं आलो मुखेडला. आता आमच्याकडे पैसे नाहीत पेपर घ्यायला विकत. आम्ही नंदू सावकार, आमचं एक माहेरघर म्हणून नंदू सावकार मडगुळा, त्यांचं दुकान. मग दुकानात गेल्या, सावकार पेपर द्या बरं म्हणजे. आम्ही नंबर बघितल्या. स्वामीसाहेब तर बोर्डातून पहिला आले होते, त्यांचा तर नंबर होताच. 4006 नंबर माझा होता, 4406. तर मला डाऊट येऊ लागला. बघितलो, 2दा-3दा बघितलो, पण आणखी पुन्हा घरी गेलो. पुन्हा 5 वाजता आलो मुखेडला. म्हणलो नंबर आपला आहे की नाही की. पुन्हा दिगंबर सावकार, चंद्रसावरला म्हणलो, सावकार मला पेपर घराला द्या म्हणलो. पण त्यांनी मला पेपर घरी दिले. त्यांचं ते डेली मार्केट यायचे त्यावेळा, म्हणजे भाव यायचे त्याच्यामुळे, ते सावकार त्यावेळेला मागवायचे. तर मी पास झालो. पास झाल्यानंतर माझ्या वडिलांनी 100 रुपये दिले, एक थैली दिले आणि अण्णाकडे सुपूर्द केले आमच्या मुलाला बघामध्ये. अण्णा त्यावेळा नुकतंच त्याने 62ला सर्व्हिस लावली होती. त्यांनी तिथे एक्सटेन्शन ऑफिसर म्हणून होते ना अण्णा, कंधारला. मग मी त्यांच्याकडे गेलो. आमचे कोतवाल होते नबी साहेब म्हणून. त्यांनी रस्त्यात गेले की चहा पिऊन बोलले. मी बोललो माझ्याकडे चहाला पैसे नाहीत. माझ्या आजीने एक आंबा दिली, तुम्ही आंबा खा म्हणलो. तर माझ्या चहाला पैसे नाहीत म्हणलो. मग त्यांना आंबा दिला. असं करून आम्ही कंधार गाठलो. अण्णांनी आमचं ॲडमिशन त्यांनी स्वतः जाऊन घेतले. पुन्हा सायन्स कॉलेजला ॲडमिशन घेतले. मग मी बोललो आपल्याला काय मॅथमॅटिक्स झेपत नाही, आपण बायोलॉजी घ्यावं. म्हणून मी बायोलॉजी घेतलो. स्वामीसाहेब मॅथेटिक्स घेतले. त्यांनी पुन्हा 1 वर्ष घोळ घातला. त्यांनी मॅथमॅटिक्स बायोलॉजी. त्यांनी म्हणजे मला डॉक्टर होऊन सेवा करायचा म्हणून अण्णाला दी मोठे मोठे पत्र लिहू लागले मला डॉक्टर व्हायचं म्हणून. पुन्हा त्यांचा असा घोळ झाला. एकंदरीत आम्ही मग PUCला गेलो. तिथं आम्ही सायन्स कॉलेजला गेलो. तिथं आमचे सांगायचं म्हणजे अण्णाकडे मी 15 दिवस होतो तिथं, कारण नदीला मोठा महापूर आला आणि मी त्याच्याकडे घरी गेलो. 15 दिवस मी त्यांच्या घरी राहिलो. मला कसं गुदमरल्यासारखं होऊ लागलं, कारण वहिनीची 1 चपाती मी 1च घास करू लागलो. ते साहेबाची मिसेस त्यांची 1 पोळी मी 1च घास करू लागलो. बऱ्याच दमानं खायचा प्रयत्न करू लागलो, पण ते लवकर संपू लागली. तर असं त्यांनी आमच्यासाठी फार केलेलं आहे. दर 7 तारखेला त्यांनी आम्हाला मिटिंगला यायचे, आम्हाला काय खाता विचारायचे. आत्ताच त्यांनी म्हणजे संत वाहते कृष्णाबाई त्यांनी आम्हाला पिक्चर दाखवला सुंदर. केव्हाही आम्हाला आमच्या आवडीनिवडी त्यांनी आम्हाला काय खाता विचारायचे. असं त्यांचं नेतृत्व आहे, वक्तृत्व आहे. अण्णा आमच्यासाठी आदरणीय आहेत. आमच्या आईवडिलांनंतर आम्हाला जास्त महत्त्व असेल तर अण्णा असतील. त्यांच्यामुळं आम्ही आज शिकलो. आज आम्ही कुठं आहोत त्यांच्यामुळं होतो. तर असं त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांना विसरून आम्हाला चालत नाही. आमचे वडील खूप रागीट होते. एकदा माझा हात मोडला PUCला. तर आमचे वडील, मी परीक्षा देणं आलो पण 7 तिमाही. आमचे वडील म्हणले का तुलाच परीक्षा नव्हती की सगळ्यांना परीक्षा नव्हती. मी म्हणलो बा मला हात मोडल्यामुळे माझी परीक्षा नाही. आमचे वडील म्हणले तुला जेवढं यायचं तेवढं द्यायचं होतं, तू परीक्षा देणं कसं काय आलास. तर आमच्या वडिलांनी मला वापस केले करून की बा तू घरला यायचं नाही, तू परीक्षा देऊन ये. आता माझे मित्र सगळे चहा पाणी करून त्यांनी मला पाठवायला आले हॉस्टेलहून. आता मी परत जाणार नव्हतो. आता त्यांना म्हणलो बाबा आता मला शिव्या खाऊन कसं आलो म्हणता येईल. मी म्हणलो मी अभ्यास करायसाठी सुट्टीमध्ये आलो म्हणलो. मी PUC बॉर्डर पास झालो. मला केमिस्ट्री जमत नव्हती, फिजिक्स जमत नव्हतं. मग ते अण्णाचे एक डेमॉन्स्ट्रेटर होते. अण्णाचे काय रे आप्पा तुला जमणार काय म्हणून. त्याने आप्पाला भाऊच म्हणावं. त्यांनी हात लावले की पॅरालायक्स रिमूव्ह व्हा. पण मग आम्ही दिवसभर बघलं तरी ते पॅरालायक्स रिमूव्ह होणे. तर ते त्यांनी लवकर त्यांनी हे व्हावं. तर असं अण्णाचं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आमच्यासाठी आदरणीय खूप आहे. आमच्या आईवडिलांनंतर त्यांचं महत्त्व आम्हाला आहे. बाकी सगळे आमच्यासाठी आदरणीय आहेत. आता बोलता बोलता त्यांचा विषय काढलो. आता माझ्या अगोदर लक्ष्मण सावकार, अण्णाने, पोडगिरे साहेबांनी, पुंडे साहेबांनी, शेताळे साहेबांनी, व्यंकटरावनी,
डॉक्टर कोरवा साहेबांनी सगळ्यांना, राहुल, आमचे मुख्य आपले नागनाथ पाटील या सगळ्यांनी माझा गुणगौरव केला आणि माझे सगळे बसलेले माझे वैद्यकीय संस्थेचे सदस्य, सुप्रभातचे सदस्य आणि बिळून आलेले माझे खास शिवाजी पाटील, पांडुरंग पाटील, आमचे इंगोले गुरुजी, सगळ्यांचे, कोलमकर साहेब, मी सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही, ते सगळ्यांची मी माफी मागतो. तुम्ही एवढ्या लवकर माझ्यासाठी आलात तर हे माझ्यासाठी एक फार मोठं हे आहे. तुमच्या बेळीच्या मातीमध्ये मी जन्मलो, मातीमध्ये खेळलो, आम्ही प्रत्येक खेळ मातीमध्ये बेळीच्या खेळलो. त्याच्यामुळं तुमचं ऋण माझ्यावर जन्मभर राहणार, आम्ही त्याच मातीत जाणार आहोत. त्याच्यामुळं आमच्या आता माझं 73 आहे, माझं एवढंच म्हणणं आहे की तुमचं प्रेम असंच माझ्यावर राहावं. वेळोवेळी तुम्ही आमच्या संकटकाळाला यावं आणि तुम्ही आम्हाला कुठं चुकलं तर तुम्ही आम्हाला जरूर सांगा. बेळीच्या विकासासाठी, शाळेसाठी तुम्ही आम्हाला केव्हाही देणगी मागा. मी सगळं आता माझ्या परीनं होईल तेवढं मी देतो. अण्णा म्हणल्यासारखं शिवाजी पाटील आहेत, बाकी सगळे आपले बेळीकर आहेत. सगळ्यांनी जर बंधाऱ्याचा प्रयत्न केला तसंच होऊन जाईल, होणार नाही असं नाही तर होऊन जाईल. तरी आपण इतक्या थंडीमध्ये आलात, लवकर आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो. माझी पाहुणे मंडळी आहेत, मित्रमंडळी आहेत, सगळेच आहेत. आता मी रमेश पाटील आहेत, मी सगळ्याचे नाव घेऊ इच्छित नाही कारण मला तेवढे लक्ष नावे नाहीत. कोलावर साहेब आहेत, सगळे माझ्यासाठी आले आहेत. सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि मला जे मी आज आमची जे वैद्यकीय सेवा आहे 1974ला मी सुरू केलो त्यावेळेला मुखेडवासी सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं. सगळे सावकार, इथं सगळे व्यापारी मंडळी, सगळे मुखेड परिसरातले सगळे लोक, पाहुणे, मित्रमंडळी, माझे क्लासमेट सगळे माझे मी 4थी ते 7वी, 4थी ते मॅट्रिक आम्ही येणं जाणं केलं. भाकरी बांधून आणायचं, एक भाकरी खायचं आणि शाळेत जात. त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक वर्गातले मित्र आहेत. त्या मित्रांनी सगळ्यांनी मला माझी प्रॅक्टिस डेव्हलप करण्यासाठी मदत केलेली आहे. त्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो मी. आणि प्रॅक्टिस ही काय, आता वैद्यकीय संस्थेमध्ये सगळे आमचे आदरणीय नाना आहेत, पुंडेसाहेब आहेत, कोरवार साहेब, सगळे व्यंकटराव, सगळे आपले आदरणीय डॉक्टर्स आहेत. वैद्यकीय सेवेमध्ये सगळ्यात म्हणजे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना महत्त्वाची आहे. आम्ही त्यावेळेला खेड्यापाडे दौरे केलो, पेशंटची आम्ही नातं जुळवलं, त्यामुळं आमचं नातं टिकून आहे. तरी आमच्या सगळ्या डॉक्टर लोकांना आता आम्ही तशी पेन्शनर आहोत. आता आम्ही किती वेळा प्रॅक्टिस कधी करायला त्या परमेश्वरच माहीत. तरी आपल्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, तुम्हीसुद्धा पेशंटशी संवाद साधा, तुम्ही पेशंटची आपुलकी तयार करा. तुम्हाला जेवणभर कधी कमी पडणार नाही. आमच्या डॉक्टर आपले हे होते रानडे सर होते, त्यांनी म्हणले यू डोंट गो टू मनी, मनी विल कम टू यू. तुम्ही पैशाकडे जाऊ नका, पैसा तुमच्याकडे, तुम्ही काम करत राहा, तुमच्याकडे पैसा आपोआप येते, तुम्ही सेवा करत राहा. तसं आम्ही काही मी फार तेवढा मोठा नाही, मी आपल्या सगळ्यांना ॲडवाईज करण्यासाठी, पण तुम्ही सगळ्यांनी रुग्णाशी नातं तयार करा. तुम्हाला जीवनामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आनंद मिळेल बाबा. आता मला माझ्या डोळ्यासमोर असे असंख्य लोक येतात की ते लोक माझ्याकडे कसे येत होते. कितीतरी लोक मला म्हणतात की डॉक्टर मरताना की डॉक्टर इंगोल्याकडे मला एकदा भेट घालून तेच माझं डिपॉझिट आहे. त्यांना जे मरताना देखील आमची आठवण येते बा एकदा त्यांना भेटावं म्हणून. असे बरेचसे पेशंट असे मला त्यांचे नातेवाईक येऊन सांगतात त्या आमच्या वडिलांनी तुमची इच्छा व्यक्त केली हो तुम्हाला एकदा भेटण्याची म्हणून. तर हे जे आमचं डिपॉझिट आहे हे केवळ आमच्या वागण्यामुळं ट्रीटमेंट, बेसिक ट्रीटमेंट आम्हाला होत असेल तर आम्ही करतो. आमच्या आवाक्याच्या बाहेर दिसेल तर आम्ही पुंडेसाहेब आहेत, कोरवार साहेब आहेत, नाना आहेत, बाकी प्रत्येक शाखेचे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, आम्ही त्यांच्यात पाठवतो. आम्ही आवाजही रिस्क घेत नाही. आणि आमच्या वैद्यकीय संस्थेतला हा एक गुण आहे, आम्ही एकमेकाबद्दल कॉमेंट्स करत नाही. आम्ही आहे प्रत्येकाचं परमेश्वराने ज्याचे त्याला टाईम दिलेला आहे, प्रत्येकजण आपल्या परीने सेवा करतात. पण आम्ही कोणाबद्दल उन्हा गावावर नाही. आम्ही स्पर्धा प्रत्येकाशी करतो, आपल्याकडून बा आपलं कुठं चुकलं, आपल्याला काय करायला पाहिजे उद्या. पण दुसऱ्याबद्दल आम्ही कधी एकमेकाबद्दल बोलत नाही. हे वैद्यकीय संस्थेचं वैशिष्ट्य आहे. हेच आम्ही सगळे डॉक्टर्स सगळेच आम्ही असं बंधुभावानं राहावं आणि आम्ही आजपर्यंत असंच आमचं वातावरण राहावं हीच माझी परमेश्वराजवळ विनंती आहे. सगळे डॉक्टर लोक माझ्या म्हणण्याला येऊन सगळेजण सकाळी आले. वैद्यकीय संस्थेचे सदस्य, सुप्रभात सदस्य आणि सगळेजण आलात. आता मला खूप काय बोलायचं होतं पण वेळ झालेली आहे. सगळ्यांच्या कामाचे ऑफिसची ड्युटी आहेत. आपण सगळे आलात, सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन आलात. आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. मी सगळ्यांचे नावं घेऊ शकत नाही. सगळ्यांनी मला यावं, नमस्कार हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी अल्पाहार करून जावं हीच विनंती. धन्यवाद इंगोले साहेब. खरोखरच सहन केले. आणि आजकालच्या डॉक्टर लोकांना किंवा आमच्या व्यापारी लोकांना आमच्या बापजाद्यांनी जे पैसे कमवले आणि आम्ही जाऊन धंद्यावर बसलोत, खरोखर आम्ही भाग्यवान आहोत. मला माहीत आहे, मी 3री 4थीला असताना सीतानगर साहेबाची SD गाडी, स्वामी साहेबाची गाडी, डॉक्टर वावदाने साहेबाची गाडीचा आवाज ऐकण्यासाठी फक्त आम्ही घरातून वाड्यातून बाहेर पळत होतो त्या की गाडी कशी. आम्हाला त्यावेळेस गाडीचा फार छंद होता त्यावेळेस. आणि यांनी खेडेगावात जाऊन सेवा करून नंतर दवाखान्यातून बसत होते आणि पैसा कमवत होते. आज त्यांच्या कमाईवर आम्ही रेकोट्या मारत आहोत. माझे बाबा सकाळी पांढुरला सकाळी 7ला जात होते वसुलीला आणि येऊन नंतर आंघोळ करून जेवण करून दुकान काढत होते. त्यांच्या कमाईवर आम्ही रेकोट्या मारत आहोत.
शिवाजी पाटलाला माहीत आहे त्यांच्या वडिलांनी किती कष्ट केलेले आहे, कोलमकर साहेबांना माहीत आहे, सर्वांनाच माहीत आहे की आपल्या वडिलांनी किती पैशासाठी, आजकाल आपल्याला त्याची काही हे माहीत नाही. शिवाजी पाटील 2 मिनटं. हो 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 हो. यानंतर मी सुप्रभातच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की प्रथम सत्कार, पहिला सत्कार हा सुप्रभातच्या वतीनं होईल. मी सर्व सुप्रभात सदस्यांना विनंती करतो त्याने स्टेजवर यावं. सुप्रभातचा